तुम्हालाच मी गुड मॉर्निंग केलेलं आहे. आता याच्यानंतर असं करायला मला वेळ मिळेल की नाही मला माहित नाही. त्यामुळे मी पहिल्याच दिवशी तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. जे विद्यार्थी तर तुम्ही सगळे जे मला दिसताय समोर बसलाय आणि काही विद्यार्थी यूट्यूबवरनं पण लेक्चर ऐकताय. ओके, त्या सगळ्यांचंच मी स्वागत करतो. आणि या प्रवासाच्या सुरुवातीलाच तुम्हा सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. एक 2-3 सूचना आहेत, तर त्या सूचना मी सांगतो आणि आपण थेट आजच्या त्या पहिल्या लेक्चरला जे प्रास्ताविक पर आहे ज्याच्यामध्ये 2 गोष्टींची चर्चा आपण विस्तारानं करणार आहे. एक तर ही जी 1 वर्षाची इंटिग्रेटेड बॅच आपली आहे तर त्याची एकूण स्कीम कशी आहे, म्हणजे काय काय पद्धतीने आपला क्लास होत जाईल, क्लासमधनं तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारचं सहाय्य मिळेल. ओके, ही झाली एक बाजू. आणि त्याची दुसरी बाजू असा आहे की क्लासमध्ये बऱ्याच काही गोष्टी होतील पण तुम्ही त्याचा वापर कसा करायला पाहिजे, म्हणजे ही आपण सुरुवातीलाच बोलूया. ती दुसरी बाजू आहे त्याची. म्हणजे हा झाला एक मुद्दा. आणि जो अर्थात दुसरा मुद्दा आहे तो पण पहिल्याच दिवशी आपल्याला डिस्कस करायला लागेल. खूपच बोलीभाषेत सांगायचं झालं तर खाद्य तुम्हाला पहिल्याच दिवशी मिळालं पाहिजे, जे वर्षभर चाललं पाहिजे. त्याचा साधा अर्थ असा आहे की अभ्यासाचं नियोजन कसं असलं पाहिजे, म्हणजे जे काय आपण वाचणार आहोत ते कशातनं वाचायचं, कसं वाचायचं, ते वाचत असताना काय काय आपण खबरदाऱ्या घ्यायला पाहिजेत. म्हणजे सो या 2 गोष्टीबद्दल, म्हणजे क्लासचं एकूण शेड्यूल, टाइम टेबल, त्याच्यात काय काय तुम्हाला घटक मिळणार आहेत हे एका बाजूला, आणि दुसरा जो घटक मी म्हणालो तो की एकंदर वर्षभरामध्ये तुमचा प्लॅन ऑफ स्टडी काय असला पाहिजे. या दोन्ही गोष्टींची सविस्तर आपण चर्चा करूया. आता त्यात जीएसचे 4 पेपर्स, त्या प्रत्येक पेपरमध्ये 2-2, 3-3 विषय, काही पेपरमध्ये 2 विषय आहेत, काही पेपरमध्ये 3 विषय आहेत. तो एक भाग झाला. दुसरा घटक आहे वैकल्पिक विषय. आणि तुम्हाला वैकल्पिक विषयाचं टाइम टेबल पण कदाचित माहिती असेल. कधी आपल्या बॅचेस सुरू होत आहेत बघितले का तुम्ही? कुठल्या महिन्यात सुरू होत आहेत? जुलैमध्ये का ऑगस्टमध्ये सुरू होत? म्हणजे 2 महिने साधारणतः तुम्हाला, येणारे 2 महिने, हा जून आणि जुलै, सामान्य अध्ययनाचा पूर्ण वेळ अभ्यास करायला वेळ आहे. म्हणजे पूर्ण वेळ कुठल्या अर्थाने की त्या काळात तुम्ही दुसरं काही नाही केलं तरी चालतं. म्हणजे दुसरं काही नाही केलं तरी चालतं, म्हणजे ऑप्शनल नाही केलं तरी चालतं. ओके, तिथून पुढे एकदा का ऑप्शनलचा क्लास सुरू झाला की मग तुमचा म्हणजे क्लासरूम टीचिंग पण आपलं आणि तुमचा अर्थात अभ्यास पण हा विभागणार. कसा विभागणार? एका बाजूला जीएस आणि वैकल्पिक विषय सुरू झाल्यावरती दुसऱ्या बाजूला वैकल्पिक विषय. आणि 25 साली जर आपल्याला परीक्षा द्यायची असेल तर वैकल्पिक विषय यावर्षीच आपल्याला काय अटेंड पण करावा लागेल, त्याचा अभ्यास पण यावर्षीच करायला लागेल. म्हणजे सो हे जे येणारे 7 महिने आहेत तर त्या 7 महिन्यामध्ये सुरुवातीचे 2 महिने फक्त जीएस, केवळ जीएस, त्याच्यानंतर जुलै एंड आणि खऱ्या अर्थाने ऑगस्ट फर्स्ट वीक पासून ते डिसेंबर एंड पर्यंत वैकल्पिक विषय. ओके, आणि तुम्ही पण हे करत असताना इथं क्लासमध्ये एसएची स्वतंत्र सेशन्स होणार आहेत, कारण एसए 250 मार्काचा पेपर आहे, तुम्हालाही माहिती आहे. त्याच्यात ज्याला फिलॉसॉफिकल म्हणजे तात्विक तत्वज्ञानात्मक निबंध असतात तर त्याच्यावरती तुम्हाला गायडन्स, म्हणजे त्याचे सेशन्स म्हणजे लेक्चर्स होतील, त्याचं मटेरियल तुम्हाला मिळेल, ते कसं लिहायचं वगैरे वगैरे वगैरे, हे पण एका बाजूला आहे. आणि दुसऱ्या बाजूला मग जे जनरल विषय असतात जे तुम्ही 10वी 12वीच्या पातळीवर पण लिहिलेले असतात, निबंध स्पर्धामध्ये लिहिलेले असतात, कुठला करंटचा मुद्दा असतो, आपल्या समाजामध्ये ज्या समस्या आहेत त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात वगैरे वगैरे, तो आपल्याला जमतो. त्याच्यात इतकी अडचण येत नाही. पण अडचण कुठे येते? खास करून आमचा जो युपीएससीचा अनुभव आहे तर त्यात असं लक्षात येतं की फिलॉसॉफिकल एसे म्हणजे 2 अडचणी आहेत त्याच्यामध्ये. एक पहिली अडचण अशी असते की बऱ्याच वेळेला त्या टॉपिकचा अर्थ नक्की काय आहे हे समजून घेण्यात गडबड होते आणि बऱ्याचदा विद्यार्थ्यांनी चुकीचा अर्थ लावलेला असतो आणि निबंधाला एकदम 80 मार्क मिळाले 250 पैकी. याचा अर्थ असा होतो की एक विषय चुकलेला आहे, म्हणजे एवढे मार्क कमी मिळणारच नाहीत ना. म्हणजे सो ती पहिली अडचण आहे की निबंधाचा विषय आणि विशेषतः कुठल्या तात्विक फिलॉसॉफिकल, तिथं काहीतरी कल्पना असते, कोणाचं तरी काहीतरी विधान असतं आणि त्याचा जर योग्य अर्थ आपण लावू शकलो नाही तर मग आपण वेगळ्याच प्रकारचा निबंध लिहून आलाय असं त्याचा अर्थ होतो. ते पहिलं चॅलेंज किंवा अडचण आहे. दुसरी अडचण काय असते? मला अर्थ कळलाय पण हे 1000 ते 1200 शब्दामध्ये लिहायचं कसं? म्हणजे 2 पॅराग्राफ मध्ये लिहू शकतो मी, 2 पानात लिहू शकतो, पण 10 ते 11 पानं अवरेज जर बघितलं आपण ते इकडे तिकडे होतील. म्हणजे पण शब्द मर्यादा किती आहे? 1000 ते 1200. मग ते इतकं फुलवायचं कसं? इतकं
ते विस्तारित कसं करायचं म्हणजे ही दुसरी अडचण असते. आणि ह्या दोन्ही अडचणी लक्षात घेऊन आपले निबंधाचे सेपरेट सेशन्स होतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलं तर जाईल, मार्गदर्शन केलं जाईलच, पण तुम्हाला त्याच्यासाठी जे मटेरियल आहे ते मटेरियल पण तुम्हाला पुरवलं जाईल म्हणजे. आणि आपले जे आता तुर्तास युपीएससीचे आहेत म्हणजे युपीएससीच्या ज्या टॉपर्सनी चांगले निबंध लिहिलेले आहेत तर ते निबंध तुम्हाला काही दाखवले पण जातील, सर ते करतीलच, त्याची काळजी करू नका. सो जीएस चारीचे चारी पेपर्स त्यातले विषय, वैकल्पिक विषय जो जुलै एंड आणि ऑगस्ट पासनं, आणि मध्ये मध्ये तुमचे निबंधाचे सेशन्स होणार आहेत. सो थोडक्यात येणाऱ्या 7 महिन्यामध्ये मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आपल्याला संपवावा लागेल. तुम्हाला हर्षल सर जे तुमच्या बॅचचे समन्वयक आहेत बाकी इतर डिटेल्स बॅचच्या डिझाईन बद्दल बोलतीलच, पण मला असं वाटतं की 1 आठवडा किंवा 2 आठवडेच तुमचं एक लेक्चर होणार आहे आणि इमिजिएटली त्याच्यानंतर तुमची 2 लेक्चर्स होणार आहेत म्हणजे 2 आठवड्यानंतर. ते बाकी डिटेल्स सर सांगतीलच तुम्हाला, कारण 2 तासाच्या एका लेक्चरमधनं 7 महिन्यामध्ये तुमचा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम कंप्लीट होऊ शकत नाही. त्यामुळं 1 किंवा 2 आठवड्यानंतर ती सूचना तुम्हाला मिळेल, 4 तासाचं हे सेशन होणार आहे म्हणजे त्याला इलाज नाही. सो आता ते गृहीत धरून तुम्हाला इथून पुढे अभ्यासाची स्ट्रॅटेजी आखावी लागेल. आता क्लासमध्ये तुम्हाला मिळणार काय, मी डिझाईन सांगितलं थोडक्यामध्ये. एक, जे अभ्यास घटक अभ्यासक्रमामध्ये दिलेले त्या पेपर मधल्या विषयांचे, म्हणजे पेपर 1 मध्ये तुम्ही सगळ्यांनी सिलेबस बघितला असेल, इतिहास, भूगोल, समाज. पेपर 2 मध्ये भारतीय राज्यव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय संबंध. पेपर 3 मध्ये अर्थव्यवस्था, विज्ञान तंत्रज्ञान आणि जैवविविधता, अंतर्गत सुरक्षा, असे काही घटक दिलेले आहेत म्हणजे त्यातल्या 2चाच उल्लेख केला. आणि GS4 जो आहे त्या GS4चा डिटेल सिलेबस दिला, त्याच्यात काही संकल्पना आहेत, काही मूल्य आहेत, त्याच्यानंतर जगप्रसिद्ध बिगर भारतीय आणि भारतीय अशा दोन्ही तत्वज्ञांच्या तात्विक विचाराचा पण अभ्यास त्याच्यामध्ये आहे. आणि महत्वाचा एक अभ्यास घटक इथिक्स मध्ये ज्याला केस स्टडीज असं म्हणतात, म्हणजे प्रकरण अभ्यास. केसेस दिलेले असतात आणि त्या केसेसला समोर ठेवून त्याचं आकलन करून तुम्हाला त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. म्हणजे जणू तुम्हाला एक आरोग्य अधिकारी बनायचा आहे, एखादा प्रशासकीय अधिकारी बनायचा आहे, पोलीस अधिकारी बनायचा आहे, वेगवेगळे PWDचा अधिकारी बनायचा आहे वगैरे वगैरे. तर त्या केसेस मधला तुम्ही डिसिजन मेकर असणार आहात. मग पण काय, डिसिजन घेण्यात म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे ती परिस्थिती अशी काही एकदम सोपी, साधी, कुठलीच अडचण नाही, स्पष्ट आहे अशी असणार आहे का, ती ॲब्सोल्युटली नाही. जी परिस्थिती तुम्हाला दिली जाईल, म्हणजे सोप्या भाषेमध्ये ज्या परिस्थितीमध्ये तुम्हाला ढकललं जाईल, अगदी तो शब्दप्रयोग वापरायचा, तर ती परिस्थिती गोंधळाची असणार, ज्याला आपण डायलेमा म्हणतो. मी हे करू का हे करू. त्याच्यात तुम्ही असं निश्चितपणे म्हणू शकत नाही की हे केलं म्हणजे 100% बरोबर, ते केलं म्हणजे 100% बरोबर. त्यालाच आपण डायलेमा म्हणतो, द्विधा म्हणतो. ओके, म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला 2 किंवा अनेक बाबींपैकी सुस्पष्टपणे आणि पूर्ण आत्मविश्वासाने एखादी गोष्ट सिलेक्ट करता येत नाही, तेव्हा आपण असं म्हणतो की मला कन्फ्युजन निर्माण होते, डायलेमा होते. तर अशीच परिस्थिती जी द्विधा निर्माण करणारी असते, भरपूर संदिग्धता त्याच्यामध्ये असते, गोंधळ त्याच्यामध्ये असतो, तर मग अशा वेळेला तुम्हाला संधी सेवक म्हणून काय करायचं आहे, निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे आता ह्या गोष्टीला थोडंसं मला काय व्यापक करायचं आहे. मग तुम्हाला लक्षात येईल की ह्या दिवशीच इथिक्स असं आपल्याला बघायचं आहे. म्हणजे असं का बरं होतं, म्हणजे आपल्याला प्रश्न पडेल की नाही, म्हणजे किंवा मला तुम्ही संधी सेवक बनवणार आहात किंवा मी बनणार आहे, मी परीक्षा देणार आहे, मी तयारी करणार आहे, तर माझ्या पुढची परिस्थिती अशी साधी सोपी का नाही, म्हणजे अशी गोंधळाची का असायला पाहिजे. तर एक त्याचं उत्तर असं असू शकतं की आपला समाजच तसा आहे. आपल्या समाजात गोंधळ आहे तर प्रशासनात असणार की नाही, म्हणजे सांगा, तो असणारच आहे. म्हणजे बरं, आता गोंधळ 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 हा मी सोपा शब्दप्रयोग वापरतोय, त्याला जरा नीट समजून घेऊयात आपण. कसं समजून घेता येईल आपल्याला. शासन काय करतं मला सांगा, शासनाचं काम काय, शासनाचं आणि प्रशासनाचं काम काय, काय करतं शासन आणि प्रशासन. पुस्तकातली उत्तरं सांगू नका मला, तुम्हाला काय वाटतं ते सांगा, चुकलं तर काय बिघडत नाही. म्हणजे धोरण बनवतं, बरं ठीक आहे, कशासाठी धोरण बनवतं म्हणजे, आणि कशाचं बनवतं म्हणजे, ते इतकं बेसिकला जाऊन विचार करा जरासं. आपल्याला जगण्यासाठी काय लागतं, कुठल्याही माणसांना, मानवी प्राण्याला, समाजाला जगण्यासाठी काय लागतं, सगळ्यात बेसिक गोष्ट काय, मूलभूत, जी आपण वाचायला लागल्यापासून वाचतोय, म्हणजे आपल्या वाचनात येते, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा.
हे संसाधन असं म्हणू शकतो का त्याला, का नाही म्हणू शकत? रिसोर्सेस म्हणू शकतो ना आपण. म्हणजे म्हणजे माणसाला जगण्यासाठी रिसोर्सेस लागतात. आहे का बरोबर? म्हणजे तुम्हाला जर काही त्याच्यात शंका वाटली तर हात वर करायचा आणि अडवायचं तिथेच. म्हणजे रिसोर्सेस लागतात. मग आता ही रिसोर्सेस कशी आहेत, म्हणजे कसल्या प्रकारची रिसोर्सेस आहेत ते? तर तुम्ही असं म्हणाल की भौतिक संसाधनं लागतात. आता अन्नधान्य, हवा, पाणी, कसली संसाधनं आहेत? ही भौतिकच आहेत. रस्ता पण टाका त्याच्यामध्ये, गाडी टाका, काय तुम्हाला टाका, एसी टाका, वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं भौतिक संसाधनांचा भाग आहे. त्याच्यात काही डाऊट असण्याचं कारण नाही. म्हणजे आता मी त्याच्या खोलात जात नाही. नंबर 1 म्हणजे आपल्याला जगण्यासाठी संसाधनं लागतात. दुसरा मुद्दा, आणि हे खूप म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे मी काहीतरी आता वेगळंच सांगतोय तुमच्या समोर असं नाही. म्हणजे आणि जे अस्तित्वातच नाही असं पण मी काही सांगत नाही. म्हणजे ओके. दुसरं, ही जी संसाधनं आहेत, तर ही संसाधनं आपल्याला समाज म्हणून, एक लोकसमुदाय म्हणून पुरतील एवढी आहेत का? सांगा, जे येते ते सांगा. तुम्हाला जे वाटते ते सांगा, निर्धास्तपणे सांगा. ती पुरेशी आहेत का? ती पुरेशी नाही आहेत. म्हणजे का आहेत असं वाटते? आपल्याला पुरतील एवढी आहेत का? का गोंधळ वाटतोय तुम्हाला याच्यामध्ये? होय म्हणायचं का नाही म्हणायचं? काय वाटतं? सांगा ना, जे वाटतं ते सांगा. पुरेशी आहेत का अपुरी आहेत? अपुरी आहेत. म्हणजे का अपुरी आहेत? म्हणजे अपुरी का आहेत? आता त्याला 2 उत्तरं संभवू शकतात. म्हणजे एक असं आहे की काही यातली जी नैसर्गिक संसाधनं आहेत, नैसर्गिक भौतिक संसाधनं आहेत, तर ती निर्माण व्हायला हजारो वर्षाचा कालावधी लागतो. बरोबर? आता साधं झाडांचं उदाहरण घेतलं आपण, आणि ती कुठली झाडं नाही, शोभेची झाडं, त्याच्याबद्दल बोलत नाही आपण. म्हणजे जी अत्यंत महत्वाची आहेत आपल्या एकूण जगण्यासाठी. म्हणजे तर ती लावायला आणि ती वाढायला काही वर्षांचा कालावधी लागतो की नाही? म्हणजे एवढं साधं उदाहरण आपल्या समोर दिसणार. म्हणजे ते ओके. असं जर का तुम्ही विचार करत गेलात तर तुम्हाला असं लक्षात येईल की आता तेल घ्या, म्हणजे तुम्ही क्रूड ऑइल घ्या, म्हणजे तर ते साठे निर्माण व्हायला लक्षावधी वर्ष गेलेली आहेत त्याला. म्हणजे अशी काही संसाधनं आहेत की जी संसाधनं निर्माण व्हायला प्रचंड काळ लागतो. नंबर 1. नंबर 2, की एकदा का वापरली आपण तर त्याला कसली संसाधनं म्हणतो की लगेच तयार होत नाहीत. म्हणजे संसाधनांचा साठा मर्यादित आहे, आणि अशी काही संसाधनं आहेत की ती वापरल्यावरती लगेचच इमिजिएटली आपल्याला ती निर्माण करता येत नाही. म्हणजे ती विनाश पावणारी बनतो आपण त्याला. म्हणजे ओके, एक भाग तो झाला. दुसरा भाग असा आहे, आणि जो तुम्हा सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, तुम्हा सगळ्यांना माहिती येतो, आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा भाग आहे तो. ते दुसरं कारण आहे कशाचं? की संसाधनं पुरेशी नाहीत याचं. ते काय आहे की आपल्या समाजामध्ये जी संसाधनं आहेत, एकूण जगातला आशिया खंड, त्या आशिया खंडातला दक्षिण आशिया, आणि त्या दक्षिण आशियातला भारत, असं जरी पृथ्वीचा गोल समोर ठेवून जरी पॉइंट आउट केला आपल्याला, तर ते दुसरं कारण काय आहे की ही जी काय आपल्या भारत नावाच्या देशामध्ये, समाजामध्ये संसाधनं आहेत, तर ती संसाधनं वेगवेगळ्या व्यक्तीकडं, गटाकडं, समुदायाकडं कशी वाटली गेलेली आहेत? सारखीच समान पद्धतीनं इक्वली वाटली गेलेली आहेत का? ती नाही आहेत. कशी गेलेली आहेत? ती अनइक्वली वाटली गेलेली आहेत. म्हणजे विषमपणे वाटली गेली आहेत. त्यामुळे या 77 दिवसातला इलेक्शन प्रचार आणि विरोधी पक्षांची भाषणं तुम्ही ऐकली तर सतत 2 उद्योजकांचं नाव ते घेत होते. शेवटी पंतप्रधानांनी नाव घ्यावं लागलं त्यांचं. म्हणजे पण ते खूप विचित्र पद्धतीने त्यांनी घेतलं. म्हणजे ते ओके. सो आणि तुम्ही ऑक्सफॉर्म नावाचा, म्हणजे ती अशी एक महत्वाची संस्था आहे जी रिपोर्ट दरवर्षी प्रकाशित करते की जगामध्ये समता विषमता ह्याची काय अवस्था आहे. तर त्यांचे रिपोर्ट तुम्हाला अभ्यासामध्ये येणार आहेत. म्हणजे आपण मूळ मुद्द्याकडे येऊयात. सो एक तर काही संसाधनं ही या अर्थानं अपुरी आहेत की ती निर्माण व्हायलाच हजारो वर्ष लागतात, आणि एकदा का ती वापरली की ती लगेचच आपल्याला निर्माण करता येत नाहीत. दुसरा प्रॉब्लेम असा आहे जो खूप मोठा आहे, आणि आपण गव्हर्नमेंट म्हणून, तुम्ही उद्याचे भावी प्रशासक म्हणून ह्या दुसऱ्या समस्येचा प्रचंड विचार करायला पाहिजे.
की जी संसाधनं आहेत तर ती अनइक्वली डिस्ट्रीब्यूट झालेली आहेत. म्हणजे कशी झालेली आहे? आपल्याला घरात अनुभव आहे ना, म्हणजे घरात मुलगा आणि मुलगी कसा फरक करतात सांगा? करतात की नाही करत? म्हणजे सांगू नका करत नाहीत म्हणून, म्हणजे मला का करत नाहीत का करतात? आता जरा कमी झालाय, म्हणजे ठीक आहे ते मान्य करू आपण, म्हणजे पण तरी देखील स्त्रियांच्या मुलींच्या विरोधातला भेदभाव पूर्णत्वानं नष्ट झालेला नाही. म्हणजे ओके, सो विषम वाटप, दोन शब्दप्रयोग कायम लक्षात ठेवायचे. वाटप कसं झालंय संसाधनांचं? विषम वाटप झालेलं आहे. आता शासन काय करतं? तर शासन त्या त्या समाजावर नियंत्रण ठेवून तिथं कायदा व्यवस्था सुव्यवस्था प्रस्थापित करून, कायदे बनवून, धोरणं निर्माण करून त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होईल याची खबरदारी घेऊन शेवटी करतं काय, की ही जी माणसाला लागणारी संसाधनं आहेत तर ती संसाधनं त्या त्या व्यक्तीला आपापल्या किमान देशातल्या लोकांना तरी मिळतील ह्याची ते काय करतं? तरतूद करतं. म्हणजे आणि विरोधी पक्षांचा परत प्रचार बघा, म्हणजे ते म्हणाले की आम्ही असं 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 करणार. म्हणजे ज्यांची जेवढी भागीदारी आहे लोकसंख्येमधली तेवढा त्यांना संसाधनांच्या वाटपामध्ये काय मिळणार आहे? वाटा मिळणार आहे. आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी सहज भूमिका, स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे आणि ही सगळी उदाहरणं वापरू शकता तुम्ही. म्हणजे इथं काय आपण विरोधी पक्षांची बाजू घेत नाही आणि बीजेपीवरती अननेसरली टीका करत नाही. आपण विद्यार्थी म्हणून त्याच्याकडे बघतोय, त्यांच्या सगळ्यांची उदाहरणं घेऊ शकतो आपण. फक्त ती घेताना ती तटस्थपणे आपल्याला घ्यायची आहेत. म्हणजे आपण विद्यार्थी आहोत आणि विद्यार्थी म्हणून त्याचं स्पष्टीकरण देतोय. तर विरोधी पक्ष काय म्हणत होते की 50% मर्यादा का? जर जनसंख्येमध्ये त्या त्या प्रवर्गाची लोकसंख्या मोठी असेल, आता ओबीसीचं प्रमाण जर 50-60% असेल तर आरक्षण 27% का? हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. भागीदारीची भाषा चालली की नाही? म्हणजे जाती आधारित जनगणनेची भाषा चाललेली आहे. म्हणजे स्त्रिया जर 50% समाजामध्ये असतील तर त्यांना 1/3 रिझर्वेशन का द्यायचं? ते जास्त का असू नये? म्हणजे असे क्रिटिकल प्रश्न ते आपल्याला मान्य व्हायलाच पाहिजे तसं नाही. म्हणजे त्यांची भूमिका, त्यांचा युक्तिवाद, त्यांचं मत आपल्याला मान्य व्हायलाच पाहिजे असं काही नाही. आपण मूळ मुद्द्याकडे येऊयात. मी मध्ये मध्ये उदाहरणं देतोय, ही उदाहरणं तुमच्या उत्तरामध्ये आली पाहिजेत म्हणून मी उदाहरण देतोय. म्हणजे काहीतरी आपल्याला आता वेळ घालवायचा म्हणून मी ती उदाहरण देत नाही. म्हणजे ती समर्पक उदाहरणं आहेत. म्हणजे सो विरोधी पक्षानं सत्ताधारी पक्षावरती त्यांच्या गेल्या 10 वर्षाच्या कारभारावरती टीका करताना हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे की बघा अहो समाजामध्ये विषमता किती वाढली आहे. म्हणजे बर तुम्ही त्यांचं 1,20,000 कोटीचं कर्ज जर माफ करत असाल तर तुम्ही शेतकऱ्यांचं का करत नाही असा रास्त प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. म्हणजे ते करावं नाही करावं, इकॉनॉमीवरती त्याचे काय परिणाम होतील हा भाग वेगळा. म्हणजे पण प्रश्न येतो की नाही समोर आपल्या, तो प्रश्न आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि तो प्रश्न पुन्हा त्या दुसऱ्या कारणाकडे आपल्याला घेऊन जातो, म्हणजे संसाधनांचं समाजामध्ये झालेलं विषम वाटप. मग शासनाला ह्याची खबरदारी घ्यावी लागते. मग सत्ताधारी पक्ष सांगत होता आम्ही मोफत 6 किलो धान्य दिले, आम्ही शेतकरी सन्मान निधी दिलेला. हे काय मला सांगा? शासन समाजाला आणि त्यातल्या त्या समाजातील वंचित दुर्बल घटकांना मूलभूत सेवा पुरवण्याचं काम करतं. मी त्याला खूप व्यापक शब्दप्रयोग वापरलाय, मूलभूत सेवा. आता अन्नधान्य किती मूलभूत सेवा आहे बघा, ती प्रचंड मूलभूत सेवा आहे. कारण ती जर मला मिळाली नाही तर मी खाऊ शकत नाही, मी भुकेनं मरेनच ना. म्हणजे त्यामुळे ती इतकी फंडामेंटल आहे, जगण्याचाच प्रश्न त्याच्याशी काय आहे, निगडीत आहे. म्हणजे ओके, मग विरोधी पक्ष म्हणाले तुम्ही 5 किलो 6 किलो देताय का, आम्ही 10 किलो देणार. म्हणजे आता हे ते प्रचाराचे सगळे स्ट्रॅटेजीज म्हणून त्याच्याकडे बघता येऊ शकतं. म्हणजे पण आपण त्याच्याकडे विद्यार्थी म्हणून बघतोय. म्हणजे त्यातनं प्रश्न कुठला अधोरेखित होत आहे. सो कमिंग बॅक टू द पॉइंट, जेव्हा तुम्ही शासन प्रशासन म्हणून या गहन प्रश्नाकडे बघता की समाजाला संसाधनांची गरज आहे, त्याच्याशिवाय समाज राहू शकत नाही. पण संसाधनांच्या बाबतीमध्ये प्रश्न असा आहे की जो दुहेरी आहे, एक त्याचा साठा पुरेसा नाहीये आणि तो संपत चाललेला आहे, आणि दुसऱ्या बाजूला जी काही आहेत ती समाजामध्ये अत्यंत विषम पद्धतीनं वाटली गेलेली आहेत. म्हणजे त्यामुळे जेव्हा तुम्हाला असं सांगितलं जातं ना की तुम्ही आरोग्य अधिकारी आहात, तुमच्याकडे 2च इंजेक्शन शिल्लक राहिलेले आहेत आणि मागणारे किती लोक आहेत, 5 आहेत, मग काय कराल? अशीच परिस्थिती आहे ना आपल्या समाजामध्ये. त्यामुळे गांधींनी, ज्याच्यावरती युपीएससीने इथिक्समध्ये एक वेळा प्रश्न विचारलेला आहे, 10 मार्काला प्रश्न विचारलेला आहे, गांधी त्या बाबतीत असं म्हणाले की आपल्या समाजामध्ये म्हणजे या पृथ्वी तलावरती इतकी संसाधनं आहेत
की ज्यातून आपल्या सगळ्यांच्या गरजा पूर्ण होऊ शकतात, पण ती एवढी पण नाहीयेत की ज्यातून आपली हाव भागू शकते. आता फरक केलाय की नाही त्यांनी दोन्हीमध्ये? त्यांचं म्हणणं काय की एवढी संसाधनं आहेत ज्यातनं आपल्या गरजांची पूर्तता होऊ शकते, पण ती नक्कीच एवढी नाहीत की ज्यातनं आपली ग्रीड हाव भागू शकते. म्हणजे आता हाव तुम्हाला माहितीये हावचा अर्थ काय म्हणजे त्याला मर्यादाच नाहीत म्हणजे. आणि मग पुन्हा इथे या विधानामध्ये गांधी काय सांगू पाहतायत बघा, आणि विचार करत चला तुम्ही. म्हणजे पुस्तकं वाचूनच लिहायला पाहिजे असं काही नाही, म्हणजे आपल्या सगळ्यांना विचार करता येतो. आणि तुम्ही या 7 महिन्याच्या काळामध्ये हा विचार जेवढा जास्त कराल, म्हणजे वर्गातले जे 2 तासाचं लेक्चर आहे म्हणजे ते 2 तासाचं लेक्चर स्क्रीनशॉट सारखं तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे. त्याच्यातनं तुम्ही, कारण तुम्हाला हा स्मार्टनेस येणाऱ्या या पहिल्या वर्षामध्ये अंगी बांधवावा लागेलच. म्हणजे कारण ही स्पर्धा त्या अर्थानं जो लवकरात लवकर समजून घेईल तो पुढे जाईल त्याच्यामध्ये. म्हणजे ओके, सो जर म्हणजे आता बघा हाव आणि गरज याच्यामध्ये गांधींनी फरक केलेला आहे. म्हणजे मग गरज आपल्याला, तुम्ही म्हणाल की नाही सर माझ्या गरजा जरा जास्तच आहेत, मला काय एसी रूम शिवाय काय चालत नाही, म्हणजे मी काय सायकलीवरती 2 व्हीलरवरती काय येऊ शकत नाही, मला 4 व्हीलर विथ एसीच लागते. म्हणजे तर मग काय होईल मला सांगा, ते फारच महागात पडेल. म्हणजे त्यामुळे गांधी जेव्हा गरजा, आणि गांधींचं दुसरं वाक्य तुम्हाला माहिती आहे, गांधी कशासाठी प्रसिद्ध आहेत? बऱ्याच गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत. म्हणजे ओके, म्हणजे त्यांनी कार्यही खूप केले, त्यांनी विचारही मांडलेले आहेत, असे अनेक पैलू आपल्याला त्यांच्या विचाराची माहिती असतं. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, किमान गरजा असं त्यांनी म्हटले. साधी राहणी, उच्च विचार, आणि गरजांच्या बाबतीमध्ये गांधी असं म्हणतात तुमच्या गरजा कमी असल्या पाहिजेत, मिनिमम नीड्स असं म्हटलंय. म्हणजे आता मला सांगा की गांधी जेव्हा मिनिमम नीड्स असं म्हणतायत तर ते काय सांगायचा प्रयत्न करतायत? गरजा विनाकारण वाढवू नका, हाव तिच्या मागे जाऊ नका. कारण जर तुम्ही हाव असणारे व्यक्ती बनलात, ग्रीड असणारे व्यक्ती बनलात, तर तुम्ही करणार काय की समाजामध्ये जी ऑलरेडी अपुरी संसाधनं आहेत, जी डिप्लीट होत आहेत, त्यात जास्तीत जास्त काय करणार? हात मारणार त्याच्यावरती. तुम्ही जास्तीत जास्त स्वतःकडे साठा करून ठेवणार. तुम्ही मला लागणार आहे, माझ्या मुलाला लागणार आहे, माझ्या मुलाच्या मुलाला लागणार आहे, माझ्या पुढच्या पिढ्यांचा विचार, आणि सगळी माया मी जमवून ठेवायला लागतो. आणि त्यातनं होतं काय? ऑलरेडी जी संसाधनं विषम पद्धतीनं वाटली गेलेली आहेत ती आणखीन विषम पद्धतीनं वाटली जातात. आता मी हे एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यातलं मला असं नाही वाटत की मी तुम्हाला काहीतरी नवीन सांगितलंय. यातल्या बऱ्याच गोष्टी, 99% गोष्टी तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. म्हणजे आणि तुम्ही ज्या प्रशासनात जाऊ इच्छिता, ज्याच्यासाठी हा अभ्यास, दोन्हीसाठी हे गरजेचं आहे. मी जे सांगितलं, प्रशासनात गेल्यावर ह्याचा उपयोग असं मी म्हणत नाही. म्हणजे इथिक्स मध्ये ज्या केस स्टडीज तुम्हाला लिहायचे आहेत, सगळ्याच्या सगळ्या केस स्टडीज मध्ये एक कॉमन भाग आहे, तो हा आहे. म्हणजे हा कुठ प्रश्न म्हणतो ना आपण, म्हणजे की समाजामध्ये शासनाला नागरिक जे आहेत तर त्या नागरिकांना सेवा पुरवायच्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आहेत, म्हणजे त्याचं स्वरूप वेगवेगळं असतं. पण त्या सेवा पुरवण्यासाठी, म्हणजे ज्याला खूप सोप्या भाषेमध्ये म्हणतो आपण की जे उपलब्ध आहे ते एका बाजूला आणि त्याची मागणी करणारे दुसऱ्या बाजूला, ह्याचं प्रमाण कसं आहे? विषम आहे, म्हणजे व्यस्त आहे. म्हणजे ओके, म्हणजे खाणारे खूप आहेत, म्हणजे मागणारे खूप आहेत, म्हणजे पण पुरेसं आहे आपल्याकडं ते पुरेसं नाही. आणि मग इथं ते शासनासाठी काय बनतं? चॅलेंज बनतं, म्हणजे ते आव्हान बनतं. आणि ते आव्हान तुम्ही कसं सोडवाल, कशाचा विचार करून सोडवाल, आणि ते साधं नाही, त्याची उत्तरं माझ्याकडे पण नाहीयेत. त्याची उत्तरं कुणाकडेच आत्ता साधी सोपी अशी पटकन आपल्याला सांगता येतील अशी आहे का? आता गांधींनी उत्तर काय सांगितलं होतं? गरजा किमान असल्या पाहिजेत. हे सोपं उत्तर आहे का अवघड उत्तर आहे? सांगायला सोपं, ऐकायला त्यावरही सोपं. काहीच करायचं नाही ना, फक्त ऐकायचं आहे. कान आपलं नैसर्गिक काम करेल, आणि करायला प्रचंड अवघड आहे की नाही? म्हणजे सो हा त्या इथिक्स मधल्या केस स्टडीचा गाभा आहे, आणि हा कायमस्वरूपी तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आता कमिंग बॅक टू द पॉइंट. म्हणजे क्लासमध्ये ह्या सगळ्या अभ्यासक्रमातल्या महत्वपूर्ण घटकाची तपशीलवार चर्चा होणार आहे, आणि ती चर्चा खूप मन लावून तुम्हाला ऐकायची आहे. क्लासमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या सगळ्या पुस्तकामध्ये असतील याची काही खात्री नाहीये. त्यामुळे स्पष्टीकरण देत असताना तुम्ही खूप लक्षपूर्वक ते ऐका. जमलं तर ते रनिंग नोट्स काढायची सवय हळूहळू लावा. जमत असेल तर काय प्रश्न नाही, म्हणजे पण क्लासरूम टीचिंग खूप सिरियसली तुम्ही घ्यायला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, तुम्हाला दुसरा जो गहन प्रश्न असतो, सर वेळ कमी आहे, अभ्यासक्रम वाढलेला आहे. ओके,
तर आम्हाला पुरेसं मटेरियल मिळणार का म्हणजे, तर मटेरियलच्या बाबतीमध्ये तुम्ही बिलकुल चिंता करण्याचं कारण नाही. नोट्स प्रत्येक पेपरच्या विषयाच्या इथं डिटेल दिल्या जातील, ज्याला तुम्ही स्टॅटिक सिलेबस असं म्हणता, त्याच्याही नोट्स त्याच्यात असतील. करंटच्या शिवाय त्याच्यामध्ये नोट्स असतील. आणि जेव्हा तुमची प्रिलिम्स होईल, आपण असं इमॅजिन करूयात की आता आपण मे 2025 मध्ये आहोत आणि अमुक एका तारखेला प्रिलिम्स तुमची होणार आहे, झालेली आहे, आणि त्याच्या पुढचे जे काय 4-4.5 महिने 3 महिने जो काही कालावधी मेन्सला मिळणार आहे, तर त्या काळात तुम्हाला प्रश्न असा पडेल की सर तुम्ही ज्या नोट्स दिल्या आम्हाला, तर त्या सगळ्या कधी डिसेंबर 2024 पर्यंतच्या होत्या, त्याच्या पुढचं करंटचं काय करायचं. तर प्री जेव्हा होते तर तेव्हा दुसऱ्याच आठवड्यामध्ये संबंध आधीच्या वर्षभराचं मुख्य परीक्षेला समोर ठेवून आपण दरवर्षी मटेरियल युपीएससीला ते अनेक वर्षापासून करतोय. तोच पॅटर्न तुम्हाला एमपीएससीला पण राबवला जाणार आहे. त्यामुळे मटेरियलच्या बाबतीमध्ये चिंता करू नका. आणि अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये बाकी वाचायला वेळ मिळो अथवा न मिळो, पण क्लासच्या नोट्स प्रचंड ताकदीनं करायच्या. म्हणजे पहिलं अग्रक्रम कशाला द्यायचा, म्हणजे प्रेफरन्स कशाला द्यायचा, तर क्लासच्या नोट्सला तुम्हाला तो द्या, ती टाळायची नाही गोष्ट. म्हणजे सो त्याच्यात स्टॅटिक मटेरियल आहे, करंटचं मटेरियल आहे, आणि परीक्षा संपल्यानंतर, कारण पूर्वपरीक्षा झाल्यानंतरचा जो मधला काळ असतो त्या काळामध्ये तुम्ही जर ठरवलं नाही मी करंटची तयारी करतो, तुम्हाला नोट्स काढायला वेळ मिळत नाही, त्यामध्ये क्लासचं रिलेव्हंट मटेरियल असतं आणि ते सविस्तर केलेलं असतं, ती बाब तुम्ही बघू शकता. बुलेटिन तुमच्यापैकी बहुतेकांनी बघितलेलं आहे का नाही बघितलेलं. आपला बुलेटिनचा मासिक अंक सुरू झालेला आहे. म्हणजे किती लोकांनी बघितले, म्हणजे बऱ्याच लोकांना माहितीच नाही. म्हणजे मेचा अंक आपला, म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जावा, तुमच्या ऍपमध्ये ते आहे, ओके, पोर्टलला ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि सगळे जी सोशल मीडिया आपले चॅनल आहेत त्याच्यावरती ते आहे. मे 2024चा नव्या रूपातला बुलेटिनचा पहिला अंक, म्हणजे ते मासिक आहे आणि ते डिजिटल फॉर्म मधलं आहे, ते कलर आहे आणि ते करंटचं आहे, म्हणजे ते बरोबर. तसं तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. त्याच्याशिवाय तुम्हाला बाकी काय करायची गरज नाही. फक्त करंटसाठी तुम्ही काय करायला पाहिजे, मी बोलतोच त्याच्यामध्ये दुसऱ्या मुद्द्याचा भाग आहे. एक वर्तमानपत्र मराठीतलं तासभर जरी वाचलं, अगदी 40-45 मिनिटं जरी वाचलं तर तेवढंच पुरेसं आहे. तुम्ही म्हणाल की त्यातनं काय होणार सर, माझं 2 बातम्या होतील, एखादं संपादकीय होईल, एखादा लेख वाचेल, त्यातनं माझा करंटचा अभ्यास होणार नाही, मला मान्यच आहे ते. म्हणजे पण मी 40-45 मिनिटं किंवा मॅक्सिमम 1 तास न्यूजपेपर रोजचा वाचा, ह्याच्या पलीकडे जास्त वेळ त्याला देऊ नका. म्हणजे उरलेला जो करंटच्या तयारीचा वेळ आहे तर तो तुम्ही त्या बुलेटिन सारख्या मासिक अंकाच्या तयारीसाठी, वाचनासाठी राखीव ठेवला पाहिजे. तुम्हाला वर्गामध्ये तो अंक पण दाखवला जाईल, त्याची काळजी करू नका. आता येणारा अंक ह्या येणाऱ्या आठवड्यामध्ये तो प्रकाशित, म्हणजे तो ऑनलाईन अपलोड होतो, तुम्हाला डाउनलोड करता येतो, तो फ्री डाउनलोड आहे, कलर फॉर्म मध्ये आहे आणि पेपर निहाय आपण त्या अंकाची रचना केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला करंटच्या तयारीसाठी मटेरियल कुठलं वापरायचं ह्याची बिलकुल चिंता करण्याचं काही कारण नाही. म्हणजे तिसरी जी गोष्ट क्लासमध्ये असणार आहे, लेखनाचा सराव. कारण या नव्या एमपीएससी मध्ये तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये पण एक कुतूहल आहे, भीती पण आहे, सर आम्हाला लिहायचं आहे, तर मग त्या लिखाणाबद्दल क्लासमध्ये काय होईल. तर आता तुम्ही जुन्या बॅचचे आमचे शेड्यूल बाहेर बघितले तर आपण मल्टिपल राऊंड्स उत्तर लेखनाच्या बाबतीमध्ये करतोय. म्हणजे एक ऍडव्हान्स स्टेज आता त्यांची सुरू आहे, ज्या गेल्या वर्षीच्या बॅचेस आहेत. म्हणजे तसंच तुमच्या बॅचला पण ते होणार आहे. म्हणजे साधारणतः 1-1.5 महिना टीचिंग झाल्यानंतर तुमच्या रायटिंग प्रॅक्टिसचा पहिला राऊंड असतो. त्याच्यात सगळ्या फॅकल्टी त्यांच्या विषयाच्या बाबतीमध्ये प्रश्न कसे समजून घ्यायचे, प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची, कारण बाय दॅट टाइम काही ना काहीतरी चॅप्टर संपलेले असतात, त्यामुळे तुम्हाला ते समजू पण चांगलं शकतं. म्हणजे सो त्यात पहिला राऊंड, त्याच्यानंतर आणखी 2 महिन्याचा क्लास संपल्यानंतर दुसरा राऊंड. ओके, मग दरम्यानच्या काळात तुम्हाला ते कळायला लागतं. आणि ज्या विषयाचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, एखादं प्रकरण पहिलं दुसरं जे काय असेल ते, तो सांगितल्याप्रमाणे करून आणि तुम्हाला जोपर्यंत ते सॅटिस्फॅक्टरी वाटत नाही तोपर्यंत उत्तर लिहायचं नाही. पण एकदा का ते झालं की एखाद दुसरं उत्तर, म्हणजे प्रश्नाचं उत्तर प्रत्येक चॅप्टरवरती लिहायला सुरुवात करायची. सो उत्तर लेखनाच्या बाबतीमध्ये क्लासच्या बाजूने काय केलं जाईल, तर तुम्हाला असे वेगवेगळे राऊंड, फेऱ्या आहेत, त्या फेऱ्यातून तुम्हाला उत्तर लेखनाबद्दल मार्गदर्शन केलं जाईल. दुसरी जी बाब त्याच्यात आहे, जे म्हणजे आम्ही तुमच्यावर सोडणार आहे. म्हणजे कारण आता अशी आपल्याला टेस्ट सिरीज करता येत नाही, म्हणजे कारण सिलेबस हळूहळू पुढे जाणार. म्हणजे मग त्यातला कोण अमुक विषय अभ्यासेल, कोण तमुक विषय अभ्यासेल, त्यामुळे तुम्हाला ते सांभाळता येणार नाही. त्यामुळं तुमच्यावर सोडतोय. म्हणजे काय की तुमचा जसा अभ्यास ज्या विषयाचा शिकवलेल्या पुढे जाईल त्याच्यावरती 1-2 प्रश्न तुम्ही लिहून दाखवायचे, म्हणजे दाखवायचेच. म्हणजे ओके, प्रीची गोष्ट अशी असते की प्री जेव्हा आपण ते 4-4.5 महिने करू तर तेव्हा महिन्याभरानंतरच त्याची टेस्ट सिरीज सुरू होते. प्रीला तशी काय अडचण येत नाही. मग मेनची प्रॉपर टेस्ट सिरीज तुमची कधी सुरू होईल, म्हणजे प्री झाल्या म्हणजे
पण त्याच्या आधी या 7 महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, या 7 महिन्यामध्ये तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन तुम्ही दाखवा. आठवड्याला 3-4 प्रश्न तरी लिहिता येतात का आपल्याला, तर ते 3-4 प्रश्न 2 लिहा ना सुरुवातीला, काही बिघडत नाही. म्हणजे एक महिन्याभराचा अभ्यासक्रम, ती शिस्त तुमची बसली की मग हळूहळू तुम्हाला लक्षात यायला लागेल की हा अशी उत्तर मला लिहायची आणि लिहून दाखवायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला फीडबॅक मिळेल. तर तिसरा जो कॉम्पोनंट आपला त्याच्यातला मी तुम्हाला सांगत होतो ते म्हणजे आन्सर रायटिंग म्हणजे, आणि त्या बाबतीमध्ये तुम्ही सगळ्या बाजूचा विचार केला पाहिजे. ते पुढे पण डिटेल सांगितले, पण आता त्याचा उल्लेख करतो की नंबर 1 तर आपल्याकडे कंटेंट पाहिजे. म्हणजे मी जर वाचलंच नसेल, माझं आकलन जर अपुरं असेल तर मी लिहू शकणार नाही. म्हणजे नंबर 1. नंबर 2, मला लिहायचं आहे म्हणजे मला कागदावरती मांडायचं आहे ना. म्हणजे मग त्याचा अर्थच असा आहे की मला भाषा जमली पाहिजे, मला वाक्यरचना करता यायला पाहिजे. आणि त्याला क्लासमधलं डिस्कशन, एनसीईआरटीची आपली पाठ्यपुस्तकं मराठीमधली आणि बुलेटिनचा मी जो उल्लेख केला, म्हणजे ह्या तीनही सामग्रीचा तुम्हाला भाषा विकासासाठी प्रचंड फायदा होणार. आणि बिलीव मी, ज्या विद्यार्थ्याची विद्यार्थिनीची भाषा चांगली असेल ते इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये 20-30% कायम पुढे राहणार. म्हणजे हे मी मुद्दाम सांगतोय तुम्हाला. म्हणजे आणि हे खरं पण आहे, म्हणजे लक्षात ठेवा. आपण जर त्याच्याकडे दुर्लक्ष, पण आता भाषा म्हणजे काय, भाषा म्हणजे अलंकारिक लिहिणं का, साहित्यिक भाषेमध्ये लिहिणं का, फ्लॉवरी लँग्वेज मध्ये, बिलकुल नाही. म्हणजे त्यामुळे मी तुम्हाला सांगताना काय म्हणालो की एनसीईआरटी मध्ये त्या विषयाच्या पुस्तकामध्ये जी भाषा दिलेली आहे म्हणजे साधी असू द्या, पण त्याच्यामध्ये योग्य पारिभाषिक शब्दांचा उपयोग केलेला असला पाहिजे. म्हणजे आता तुम्ही जर घटनेचे एनसीईआरटी आपलं वाचायला लागलात तर तुम्हाला लक्षात येईल की मूलभूत हक्कांमध्ये शब्द कुठले येत आहेत, मार्गदर्शक तत्वांमध्ये कुठल्या प्रकारची शब्दरचना येते, संघराज्यामध्ये कुठल्या प्रकारचे शब्दप्रयोग वापरले गेलेले आहेत, वगैरे वगैरे वगैरे. तसंच भूगोलात आहे, तसंच अर्थव्यवस्थेमध्ये आहे, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आहे. त्यामुळं भाषेकडं दुर्लक्ष करायचं नाही आणि भिण्याचं बिलकुल कारण नाही. आपण असं गृहीत धरूयात की आपली भाषा वाईटच आहे. बरं, आपण मराठीबद्दल बोलतोय, मातृभाषेबद्दल बोलतोय, दुसऱ्या भाषेबद्दल बोलत नाही, पण मुद्दाम ठरवून म्हणायचं माझी वाईट आहे. मग काय करू आपण, तर पहिल्या दिवसापासून प्रत्येक लेक्चर ऐकताना वाक्यरचनेकडे लक्ष द्यायचं, त्यातल्या शब्दप्रयोगांकडे लक्ष द्यायचं. जे शब्द मला माहिती नाही ते वेगळे लिहून काढायचे. वर्तमानपत्र तुम्ही वाचणार आहात 40-45 मिनिटं का असेना, आणि बाकी बरंच काही तुम्ही वाचणार आहात अगदी बुलेटिनच्या अंकापर्यंत. म्हणजे तर मग ते सगळं वाचून प्रत्येक विषयाची शब्दसंग्रहाची एक डिक्शनरी तुमची, म्हणजे डिक्शनरीज त्याची तुम्हाला बनवायची आहे. पारिभाषिक शब्द ते इतक्या वेळा तुम्हाला वाचायचे आहेत की तुम्ही जेव्हा लिहायला लागाल तेव्हा तुमच्या उत्तरामध्ये तुम्हाला हवे ते शब्द त्या विषयानुसार वापरता यायला पाहिजेत. डायरी फॉर्मच करायचा, काय बिघडत नाही. म्हणजे किती शब्द असतील विषयानुसार, म्हणजे तर माझं असं म्हणणं आहे की एक 50 ते 100 शब्द मॅक्सिमम. म्हणजे प्रत्येक विषयानुसार जर आपण यादी काढली तर त्याच्या पलीकडे ती जास्त नाही आहेत. आणि तुम्ही जवळपास 7-8 महिने मुख्य परीक्षेचा क्लास ऐकणार आहात. ऐकून ऐकून त्याची सवय तुम्हाला होईल, पण होईल आपोआप होईल ह्या भ्रमामध्ये आपण राहायचं नाहीये. म्हणजे तुम्हाला जाणीवपूर्वक त्याचा विचार करायचा आहे. ओके. तिसरी जी गोष्ट उत्तरामध्ये महत्वाची आहे ती म्हणजे तुमची मांडणी काय, म्हणजे प्रेझेंटेशन म्हणतो ना आपण. म्हणजे मला परिच्छेदाच्या म्हणजे पॅरा फॉर्म मध्ये लिहायचं आहे का, मला 1, 2, 3, 4 पॉइंट फॉर्मॅट मध्ये लिहायचं आहे का, याचं सगळं मार्गदर्शन पण तुम्हाला वर्गामध्ये मिळेल. कुठल्या प्रश्नाचं उत्तर पॅरा फॉर्म मध्ये चालतं, कुठल्या प्रश्नाचं उत्तर 1, 2, 3, 4 असं करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला आपल्या युपीएससी मधल्या टॉपरची, तुमच्यापैकी काही लोकांनी कदाचित बघितलं असेल, तुम्ही इंस्टाग्राम बघितले का आपलं, बघत चला सोशल मीडियावरती थोडंसं, म्हणजे जे रेलेव्हंट आहे तेवढं बघा, बाकी बघू नका. म्हणजे ते तर त्याच्यात आम्ही काय केले, युपीएससीचा निकाल 16 एप्रिलला लागला होता, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती आहे. त्यातल्या 3 मुलींची आपली टॉपरची लेक्चर पण झाली आहेत, तर त्यांचे ऍसेस केलेले आन्सर्स आम्ही अपलोड केलेले आहेत. म्हणजे आता युपीएससीचा एक पेपर साधारणतः 54-55 पानाचा असतो वैकल्पिक विषयाचा, जीएसचा थोडासा जास्त असतो. तर ते जे आम्ही असेस केलेले पेपर आहेत तर ते पेपर अपलोड केलेले आहेत. आता अर्थात ते बरेचसे इंग्रजीमध्ये आहेत. म्हणजे ओके, मराठीमध्ये आपण एक अपलोड ऑलरेडी केलेला आहे. म्हणजे ऋषिकेश सानप नावाचा विद्यार्थी आहे, म्हणजे त्याला चांगले मार्क आहेत. म्हणजे सो आता ते मी तुम्हाला का सांगतोय, म्हणजे तर तुम्ही बघत चला की असं काय, कसं लिहितात ते, काय चुका होतात त्यांच्यामध्ये. आणि सादरीकरण नावाची गोष्ट कशी असते, पॅरा फॉर्म मध्ये लिहिले का 1, 2, 3, 4 लिहिले, मग कुठं असा फीडबॅक दिलेला आहे का नाही नाही हे 1, 2, 3, 4 करू नका, तुम्ही पॅरा फॉर्म मध्ये लिहा. किंवा उलट पण म्हटलं असेल की नाही असं पॅरा फॉर्म मध्ये लिहू नका, ह्याच्यामध्ये बरेच मुद्दे दडलेले आहेत, तर ते मुद्दे बाहेर काढा, स्पष्टपणे त्या परीक्षकाला कळू द्या. 1, 2, 3, 4 म्हणजे हे जे टेक्निक ऑफ प्रेझेंटेशन आहे, सादरीकरणाचं तंत्र, तर ते तुम्हाला जमलं पाहिजे. आणि हे लेखनामध्ये आपण जे सेशन्स घेऊ लेखनावरती त्याच्यात तुम्हाला मिळेलच. म्हणजे पण तुम्ही पण ते लक्षात ठेवा. म्हणजे
सो आन्सर रायटिंग मध्ये शेवटची गोष्ट क्लासमधली मी सांगतो आणि मग आपण दुसऱ्या घटकाकडे जाऊयात. म्हणजे ती काय शेवटची गोष्ट आहे, म्हणजे आता काही जनरल गोष्टी मी सांगितल्या, तुम्हाला प्रत्येक फॅकल्टी त्यांच्या त्यांच्या विषयामध्ये सांगतील हे असं 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 आहे. त्या सगळ्या जनरल गोष्टी आहेत, म्हणजे त्या सगळ्यांना समोर ठेवून सांगितल्या गेलेल्या आहेत. आपला जो काय अनुभव आहे तो आधारभूत मानून तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे वगैरे वगैरे. पण एवढं सगळं करून याची कल्पना आम्हाला पण आहे, ती तुम्हाला पण चांगलीच असते की प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो, विद्यार्थिनी वेगळी असते. म्हणजे त्यांचं त्यांचं बॅकग्राऊंड वेगळं आहे, कशात जास्त गती आहे, कशात गती कमी आहे, काही डिफिकल्ट जातं, काही सोपं जातं. ओके, कुणाला वाचनाचा स्पीड जास्त आहे, कुणाचा कमी आहे, अभ्यासाची पद्धत वेगळी आहे. म्हणजे तर हे इथं जे प्रत्येक जण तुम्हाला सांगेल त्यातलं जे तुम्हाला समजलंय, जे तुम्हाला लागू होतंय, सोयीचं वाटते ते स्वीकारा आणि ते करायला लागा. पण ते करत असताना प्रत्येक क्षणाला तुम्ही जे कराल, वाचाल, नोट्स काढाल, लिहाल, जे काय कराल तुम्ही म्हणजे अभ्यासाचा भाग म्हणून म्हणजे, तर ते कसं चाललंय ह्याचा सतत तुम्हाला विचार करायचा आहे. म्हणजे आणि त्याची सवयच लावा. म्हणजे हा व्यवस्थित चाललंय, व्यवस्थित चालत नसेल तर आपण डिस्टर्ब व्हायला पाहिजे, नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे. आणि असं जिथं जिथं तुम्हाला वाटेल की तुम्ही सांगितलं तर हे मी केलं, पण मला नाही वाटत की त्यातनं फारसं काही माझ्या हाती लागतंय, म्हणजे मला अडचणी येत आहेत, मला प्रश्न आहेत, तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्या त्या फॅकल्टीला, समन्वयकाला ओके भेटून इमिजिएटली सांगायचं. 2 दिवस फार तर वाट बघा, पण तिसऱ्या दिवशी तुम्ही ते सांगितलं पाहिजे की सर ही अडचण आहे. सो शेवटची गोष्ट क्लासच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतोय की प्रत्येक विद्यार्थ्याला अनुसरून सुसंगत अशा प्रकारचा जो प्लॅन म्हणतो ना आपण, स्ट्रॅटेजी म्हणतो, म्हणजे काही मुद्दे कॉमन असणार आहेत पण काही मुद्दे विद्यार्थ्यानुसार ते बदलतायत. म्हणजे तर ते जे आहेत तर ते तुम्हाला आणि मला कधी कळेल किंवा फॅकल्टीला कधी कळेल, तुम्ही जर सांगितलं तर कळेल. नाहीतर आम्ही म्हणणार की आम्ही जे सांगितले तुम्ही करताय आणि चाललंय सगळं व्यवस्थित. म्हणजे ते तर तसं चालत असेल तर काही अडचण नाही आपल्याला, पण जर कुठली अडचण येत असेल तर तात्काळ फार त्याच्यात वेळ वाया न घालवता, वाट बघण्यात वेळ वाया न घालवता तुम्ही त्या त्या फॅकल्टीला ते शेअर करा, जेणेकरून तुमच्या सोयीनुसार, गरजेनुसार, तुमच्या बॅकग्राऊंडनुसार तुम्हाला काय प्रकारची स्ट्रॅटेजी स्वीकारायची, अभ्यास कसा करायचा, कुठल्या विषयाला जरा जास्त द्यायचा, कुठं कमी द्यायचा, जे जनरल सांगितलं जातं त्याच्यापेक्षा कमी जास्त होऊ शकतं ते तुम्ही पण करा. पण तुम्हाला करताना अडचण आली तर त्या त्या फॅकल्टीला तुम्ही विचारा. म्हणजे ओके, सो हे झालं एक. म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रकारचं आणि क्लास फक्त होईपर्यंतच हे होणार नाही, म्हणजे तुम्ही डीसी होईपर्यंत तुम्हाला सोडणार नाही आम्ही. म्हणजे सो त्याची काळजी करू नका. क्लास संपला आता पुढे तुमचं संपला असं नाही. म्हणजे क्लास संपल्यानंतर पुन्हा खऱ्या अर्थाने क्लास सुरू होतो, एक वेगळ्या अर्थाने. म्हणजे तुम्ही क्लासमध्ये नसता, पण तुम्ही क्लास नंतर जे जे काय, आता असं होऊ शकतं ना म्हणजे की प्रिलिम्स माझी चांगली गेलेली आहे, मला इमिजिएट मेन्स सगळं करायचं आहे, म्हणजे तर ती सगळा प्रोग्राम आपला पुढचा असतो, त्याच्यात टेस्ट सिरीज आहे, त्याच्यामध्ये क्रॅश कोर्स असतो वगैरे वगैरे वगैरे. समजा तुम्ही गॅप घेण्याचा विचार केला, काही काही लोकांचं असू शकतं असं, म्हणजे की माझं ग्रॅज्युएशन आणखी 1 वर्षांनी होणार आहे, मी बॅच ही करतोय पण मी देणार परीक्षा 2026 साली आहे, तर मग मी मध्ये काय करायचं. म्हणजे क्लास झाल्यानंतर, तर क्लास झाल्यानंतर तुम्ही एक शेड्यूल ठरवा, त्या शेड्यूल प्रमाणे आपली टेस्ट सिरीज जी असेल किंवा तुम्ही स्वतः त्याचं एक प्लॅनिंग बनवा आणि त्या त्या विषयाचे प्रश्न तुम्ही लिहून दाखवा. तर हे क्लास संपल्यानंतर देखील तुमची निवड होईपर्यंत क्लासकडनं तुम्हाला सहाय्यते मिळेल, त्याची काळजी करू नका. आता दुसऱ्या मुख्य मुद्द्याकडे आपण जाऊयात. म्हणजे हा पहिला मुद्दा मी सांगितला, तर दुसरा काय, तर अभ्यासाचं आणि वेळेचं नियोजन तुम्ही कसं करायला पाहिजे. त्यातल्या वेळेच्या नियोजनाबद्दल मी मोठाड गोष्टी सांगितल्या. म्हणजे 1 जानेवारी 25 पासनं एप्रिल मे जे काय असेल, म्हणजे पुढच्या वर्षीचे जे काही महिने आपल्याला मिळतील 4, 4.5, 5, तर ते आपण पूर्वपरीक्षेला वापरणार आहोत. त्यामुळं त्याचा अर्थ असा आहे की आज 3 जून पासून 31 डिसेंबर पर्यंत आपल्याला मुख्य परीक्षेला काय वेळ द्यायचा आहे. म्हणजे एक. दुसरं, हे प्लॅन मी तुम्हाला मोठाड सांगितलेलंच आहे. म्हणजे दुसरं, तुमच्याकडे अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रमात एक 3-4 वेळा तुम्ही तो वाचून काढा आणि तो स्क्रीनशॉट सारखा तुमच्या डोक्यामध्ये असला पाहिजे. तुम्ही तो केला पण असेल, त्याच्यात वेळ घालवत नाही. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की मला पेपर 1 मध्ये हे विषय आहेत, त्याचा हा अभ्यासक्रम आहे, पेपर 2 मध्ये आणि तसंच पेपर 4 मध्ये. म्हणजे थोडक्यात म्हणजे व्याप किती आहे ह्याचा अंदाज येईल, जेणेकरून तुम्हाला कळेल की मला एवढ्या एवढ्या गोष्टी वाचायच्या, याचा मला अभ्यास करायचा. ही दुसरी गोष्ट. आता तिसरी काय आहे, तर मला प्लॅन बनवताना हे जे 7-8 महिने आपण बोलतोय किंवा 7च महिने असं म्हणतोय 31 डिसेंबर पर्यंत, तर क्लासमध्ये जे शिकवायला सुरू होईल त्याच्या जोडीनं, त्याच्या बरोबरीनं, त्याच्या सोबतीनं तुम्हाला स्वतःचं अभ्यासाचं नियोजन पण बनवावं लागेल. आणि त्याच्यात मी काही फॉर्मॅट सांगतो, तुम्हाला जो सोयीचा वाटेल तो तुम्ही स्वीकारा, 1 आठवडा करा, तो कसा चालतो ते बघायचा, त्याच्यात अडचण जर नाही आली तर तुम्ही कंटिन्यू करा, पण जर अडचण आली
तर मग मात्र तुम्हाला तात्काळ फॅकल्टीला विचारावं लागेल की सर ही अशी अशी अडचण येते, मी काय करू म्हणजे. आणि त्या चर्चेतनं तुम्हाला हवा तसा सोयीचा फॉर्मॅट डिझाईन करता येतो. म्हणजे जे सांगितलं ते 100% जशाच तसं तुम्ही स्वीकारायला पाहिजे असं काही नाही, तुमच्या सोयीनुसार ते बदल कराल. म्हणजे आता तो असावा कसा म्हणजे, तर हे अनेक वेळा तुम्ही ऐकलं असेल, 7 महिने मुख्य परीक्षेला वापरायचे असतील तर 7 महिन्याचं मोठं टाइम टेबल आणि त्या 7 महिन्याचा अंतर्गत येऊन म्हणजे 7 महिन्यापासून मागे येते 4 महिने, 2 महिने, 1 महिना, 15 दिवस, 1 आठवडा, त्याच्यानंतर 1 दिवस आणि तासाचं टाइम टेबल देखील, म्हणजे ज्याला आपण मायक्रो म्हणतो, असं करायचं आहे आपल्याला. म्हणजे आता ते तंतोतंत 100% करता येईल असं काही नाहीये, पण हे डोक्यात ठेवा. म्हणजे डिटेल प्लॅन बनवायचा. सोपा त्याचा अर्थ काय, डिटेल प्लॅन मला बनवायचा, म्हणजे तपशिलासह मला तो प्लॅन बनवायचा आहे. आता त्याच्यात कसं असायला पाहिजे, तर तुम्ही 3 राऊंड या 7 महिन्याचे करू शकता. राऊंड म्हणजे फेऱ्या तुम्ही करू शकता. म्हणजे त्या कशा आहेत, क्लासमध्ये तुम्हाला 2 मोठे विषय ओपन होणार आहेत आणि 1 छोटा विषय, असे 3 विषय तुम्हाला प्रत्येक आठवड्यामध्ये, म्हणजे या आठवड्यात 3 विषय, पुढच्या आठवड्यात दुसरे 3 विषय, त्याच्यानंतरच्या आठवड्यामध्ये आणखीन 3 विषय वेगळे, असं नाहीये. म्हणजे समजा इतिहास आणि भूगोल सुरू झाला तर त्या 2 विषयांना जास्त वेळ आठवड्यातला ठेवला जाईल आणि तिसरा 1 विषय त्या आठवड्यामध्ये होईल, तो छोटा असेल. म्हणजे त्याचा सिलेबस, ज्याची व्याप्ती काय आहे, छोटी आहे. म्हणजे आता समजा आंतरराष्ट्रीय संबंध आहे, त्याला वेटेज कमी आहे. इंडियन सोसायटी, आता त्याचं वेटेज वाढलेलं आहे खरं तर, म्हणजे मला शिवाजी काळे सर पण सांगतील. पण त्याला वाचायचं जे आहे तर ते नक्कीच भूगोला एवढं नाहीये, ते नक्कीच इतिहासा एवढं नाही. त्या अर्थाने त्याचा स्कोप कसा आहे, लिमिटेड आहे. म्हणजे तसंच IRचा आहे. तसंच तुम्ही जर डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी म्हणजे आपत्ती व्यवस्थापन, अंतर्गत सुरक्षा, जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी, हे छोटे छोटे टॉपिक्स आहेत. सो क्लासमधलं नियोजन आपलं असं असेल की 2 मोठे GSचे विषय आणि 1 छोटा GSचा विषय, असे 3 विषय तुम्हाला शिकवायला सुरुवात केली जाईल. ओके, मग आता तुम्ही काय करायला पाहिजे, तर तुमचा एक फॉर्मॅट असू शकतो की आम्ही क्लास बरोबरीनं जे 3 विषय, 2 मोठे 1 छोटा शिकवायला घेतलेले आहेत तेच आम्ही अभ्यासाला घेतो. मग ते तिन्हीचे तिन्ही घेऊ शकता तुम्ही. पण टाइम टेबल कसं करता येईल तुम्हाला, आठवड्यामधले 7 दिवस आहेत. रविवार रिव्हिजनला शिल्लक ठेवायचा. रविवारी फक्त न्यूजपेपर सोडला दुसरं काहीही वाचायचं नाही. म्हणजे ओके, म्हणजे समजा रविवारी मी तुम्हाला एक ॲडिशनल टास्क पण देणार आहे आणि हे मी प्रत्येक वेबिनारमध्ये पण सांगत आलो. म्हणजे तर ते टास्क काय म्हणजे, तर एक किमान 2 वर्तमानपत्राच्या रविवारच्या पुरवण्या वाचा तुम्ही, किमान 2. जर शक्य झालं तुम्हाला तर त्या तुम्ही 4 पण वाचू शकता. म्हणजे मी परत एकदा काय की काही विद्यार्थी थोडे उशिरा युट्यूबवरती जॉईन झाल्यामुळे त्यांना एक सूचना देऊन आपण हे कंटिन्यू करूयात. म्हणजे की जे विद्यार्थी युट्यूबवरनं हे सेशन अटेंड करतायत त्यांना मी एक रिक्वेस्ट करतोय की त्यांनी आपलं युनिकचं अँड्रॉइड ॲप आहे ते डाउनलोड करावं, कारण त्याच्यामध्ये सिलेबस आणि रेफरन्सची यादी आणि इतर सगळ्या गोष्टी तुम्हाला बघता येतील आणि त्या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला ही बॅच अटेंड करता येईल. आणि आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे तर ते टेलिग्राम चॅनल पण तुम्ही जॉईन करा. हे मी पुन्हा एकदा युट्यूबच्या विद्यार्थ्यांना सांगतोय. म्हणजे परत मी रिपीट करतो, आपलं ॲप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये तुम्हाला आता जिथं विद्यार्थी बसलेत त्यांना जे काही मिळालेले अभ्यासक्रम आणि रेफरन्सची यादी आणि त्याच्याशिवाय इतर ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला त्या दोन्ही म्हणजे ॲप आणि टेलिग्राम चॅनल. म्हणजे मी काय सांगत होतो तुम्हाला की 3 विषय, 2 मोठे विषय, 1 छोटा विषय, त्याचं नियोजन माझं आठवड्याचं कसं असावं, तर रविवार रिव्हिजनला राखीव ठेवा. फक्त रविवारी वाचायचं काय आपल्याला, तर किमान 2 वर्तमानपत्राच्या रविवारच्या पुरवण्या. म्हणजे तुम्ही म्हणाल की पुरवण्या काय आहेत, म्हणजे तर रविवारी विशेष पुरवण्या असतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे ते आता समजा लोकसत्ताची कुठली पुरवणी असते, लोकरंग आहे. म्हणजे सकाळची कुठली असते, सप्तरंग आहे. म्हणजे त्यांची नावं पण कधी कधी बदलतात. आता रविवारच्या 2 वर्तमानपत्राच्या पुरवण्या, तुम्ही भले वर्तमानपत्र वाचलं नाही तरी चालतं, पण ती पुरवण्या वाचायच्या. म्हणजे शिकून झालेल्या 25-30 पानाच्या चॅप्टरला वाचायला किती वेळ लागेल, 2 तास लागू शकतात, 3 तास लागू शकतात. लागले 4 तास तर वापरायचेत आपल्याला, पण 4 तासापेक्षा कमी वेळ जर लागणार असेल तर तो उरलेला वेळ मग तुम्ही बाकीच्या गोष्टींना वापरू शकता. बाकीच्या म्हणजे आधीचे जे 2 विषय तुमचे. सो अशा प्रकारे आठवडा रविवार वर्तमानपत्राच्या पुरवण्या प्लस रिव्हिजन, सोमवार मंगळवार अर्धा बुधवार म्हणजे 2 तासाचा अर्धा बुधवार, 1 GSचा मोठा विषय, बुधवारचे उरलेले 2 तास गुरुवार शुक्रवार दुसरा मोठा GSचा विषय,
आणि शनिवारी एक छोटा जीएसचा विषय आणि क्लासमध्ये असाच असणार आहे. सो 3 विषय तुम्हाला शिकवायला सुरुवात केली जाईल. त्यातले 2 मोठे जीएस असतील आणि एक छोटा. आता मोठे जीएसचा अर्थ काय? इतिहास मोठा आहे, भूगोल मोठा आहे, राज्यघटना मोठी आहे, इकॉनॉमिक्स मोठा आहे आणि 5वा जो कॉमनच कॉम्पोनंट आहे इथिक्स मोठा आहे. म्हणजे पण इथिक्सची गंमत मी तुम्हाला अजून एक सांगतो. मी मगाशी पण तुम्हाला एक उदाहरण दिले, म्हणजे की वाचायचं खूप आहे का इथिक्सला? आता तुम्ही म्हणाल की कशावर सांगायचंय, म्हणजे तुम्हीच सांगा. तुम्ही म्हणाल म्हणजे तर मी आता एवढंच तुम्हाला ते कळेल, पण म्हणजे विक्रांत सर पण तुम्हाला सांगतील की भूगोल, इतिहास, राज्यघटना या मोठ्या विषयांना जेवढं वाचायचं आहे म्हणजे तर तेवढं इथिक्सला वाचायचं नाहीये तुम्हाला. म्हणजे मटेरियल अपुरं आहे असा त्याचा अर्थ आहे का? तर नाही. म्हणजे मग इथिक्स मध्ये करायचं काय? तर इथिक्स मध्ये जास्त विचार करायचा आहे तुम्हाला. म्हणजे कमी वेळ द्यायचा आहे असं त्याचा अर्थ नाही आहे. म्हणजे इथिक्स मध्ये जे वाचायचं मटेरियल आहे ते इतर विषयाच्या तुलनेमध्ये, इतर मोठ्या जीएसच्या विषयाच्या तुलनेमध्ये कमी आहे, पण तुम्हाला एंगेज मात्र व्हायचंच आहे. तेवढंच आहे, रादर जास्त व्हावं लागेल. पण ती एंगेजमेंट कशी आहे? ती कदाचित फिजिकल नाहीये. मी पुस्तक घेतलोय आणि त्याच्या पुढे बसलो असं नाही. मी विचाराची माझी एंगेजमेंट आहे, म्हणजे मेंटली माझी जी एंगेजमेंट आहे ती इथिक्सच्या बाबतीमध्ये जास्त असायला पाहिजे. आपण एक प्रयोग केला की नाही मगाशी? म्हणजे ओके, मी तुम्हाला एक त्याचं उदाहरण सांगतो. पुन्हा एक प्रश्न त्यांनी गांधींच्याच अनुषंगाने विचारला होता युपीएससी मध्ये इथिक्स मध्ये. काय होता की गांधींचं एक वाक्य आहे आणि त्या वाक्याला जोडून त्यांनी ते विचारलेलं आहे, म्हणजे त्याचा रेफरन्स घेऊन राजकारण आणि नैतिकता हातात हात घालून जाऊ शकतात का? तो इंग्रजी मधला जो प्रश्न होता, कॅन पॉलिटिक्स अँड मोरॅलिटी गो हँड इन हँड? कशावर प्रश्न विचारलाय? राजकारण आणि नैतिकता. पण सुटा विचारलाय का? तुम्हाला राजकारणाबद्दल, नैतिकतेबद्दल काय वाटतं सांगा असं विचारलंय का? तर नाही. तर काय म्हणजे हातात हात घालून जाऊ शकतात का? आता हातात हात घालून म्हणजे सुसंवादी पद्धतीने जात आहेत का? बरोबर ना? जमू शकतं का दोघांचं, पॉलिटिक्स आणि इथिक्सचं? म्हणजे तर तुम्ही म्हणाल आता तुम्हाला लिहायचं होतं, म्हणजे जाऊ शकतं का असं तुम्हालाच विचारलंय. म्हणजे सो हा मुळात प्रश्न कसा आहे की प्रश्न तुम्हाला या कुठल्या तरी त्या बाबीबद्दल काय वाटतं, असं होऊ शकतं का ह्याच्याविषयी विचारलाय. म्हणजे तर तुम्ही म्हणाल की सर दिलं असेल की कुठल्या तरी पुस्तकामध्ये रेडीमेड उत्तर, म्हणजे कुठल्याच पुस्तकात रेडीमेड उत्तर नाहीये. आणि इथिक्स मध्ये विचारले जाणारे प्रश्न मुळातच तुम्हाला असे विचार करायला लावणारे आहेत. सो पुस्तकाचा आणि क्लासचा उपयोग त्या बाबतीत कसा करायचा आहे तुम्हाला, की क्लासमध्ये तुम्हाला संकल्पना सांगितल्या जातील, क्लासमध्ये विचारवंतांचे, तत्वज्ञांचे विचार सांगितले जातील. पण क्लासमध्ये ते करणार आहे मी, म्हणजे ऍडिशनली की समजा आता गांधी आपलं जे 20वं शतक आहे, तर 20व्या शतकाचा अर्धा भाग, म्हणजे मुळातच ते भारतात आले कधी, जे शिकायला बाहेर होते, मग आफ्रिकेत गेले, मग इकडे आले. ते किती साली आले भारतात गांधी? किती साली आले? 1909. 1909ला दुसरी काहीतरी घटना झालेली आहे. म्हणजे त्यांचं हिंद स्वराज नावाचं जे पुस्तक आहे 1915. आणि जर भारतीय राजकारणामध्ये जर तुम्ही त्यांचं तेव्हाचं जे राजकारण आहे, हळूहळू त्यांचा काय व्हायला लागला, प्रवेश व्हायला लागला. म्हणजे ओके, मग ते तुम्हाला 1917, 1918, 1919 असं मग ते दिसायला लागतं. म्हणजे ते जास्त इथून गांधी युग असं पण मानतो. आणि नंतर त्यांचा मृत्यू होईपर्यंत, म्हणजे त्यांची हत्याच झाली. म्हणजे बरोबर आहे. किती साली हत्या झाली? 1900 किती साली? 49. आपल्याला भारतात ठेवणार नाही ते लोक. म्हणजे तुम्हाला जर गांधींची हत्या किती साली झाली हे जर माहिती नसेल, तुम्हाला अवेअरनेस वाढवावा लागेल. म्हणजे अवेअरनेस वाढवावा लागेल. म्हणजे वाचा, मी त्याचं उत्तर देणार नाही, पण तुम्हाला शोधा. म्हणजे तुम्हाला माहिती असेल, कदाचित जरा कन्फ्युजन झाले तुमच्यामध्ये. बरोबर. माझा मुद्दा असा आहे की गांधी कोणत्या काळात आपला विचार मांडत होते? तर एक, जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो. नंबर 2, पारतंत्र्यात होतो, पण पारतंत्र्यात असणाऱ्या भारतीय समाजानं साधारणतः 1915 पर्यंत त्याच्या आधीच्या 100 वर्षामध्ये काहीतरी केलं होतं. आणि सोपं जर करायचं झालं तर गांधींच्या इमिजिएट आधी स्वातंत्र्य चळवळीमध्ये कुठलं युग होतं? जहालांचं होतं असं तुम्ही म्हणता.
शिकला असणार ना 10वी पर्यंत इतिहास. म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास, बोर्ड महाराष्ट्र असू द्या, सीबीएसई असू द्या, नाहीतर अजून कुठला असू द्या, म्हणजे ह्या दोन्ही बोर्डाला तरी किमान तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास, स्वातंत्र्य लढा शिकलाय तुम्ही. म्हणजे जहाल, आणि जहालांच्या आधी कोणाचं युग होतं असं म्हणतात? मवाळांचं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये रानडे, गोखले, लोकहितवादी ही सगळी लोक होती. म्हणजे ओके, त्या काळामध्ये फुलेंनी, महात्मा फुलेंनी त्या सगळ्याच काळामध्ये जे काय चाललं होतं त्याच्यावरती सडकून टीका केलेली होती. म्हणजे आणि मग जे जहालांचं युग आहे त्याचे अग्रणी लाल बाल पाल, बाळ गंगाधर टिळक त्याचे एक नेते होते. म्हणजे हे माहिती आहे आपल्याला. म्हणजे सो ते दुसरं युग आहे, ते गांधींच्या येण्याच्या इमिजिएट आधीच आहे. म्हणजे ते सो आपण पारतंत्र्यात होतो तेव्हा गांधी काहीतरी बोलतायत. पण पारतंत्र्यात देखील खोलात जावं लागेल. त्याच्यात मग कळतं काय आपल्याला की गांधी बरोबर आहे पारतंत्र्याच्या काळात बोलत होते, पण त्याआधी जहाल काहीतरी म्हणून गेले, त्याच्या आधी मवाळ काहीतरी म्हणून गेले, आणि त्या दोन्हीही गोष्टी पारतंत्र्यामध्ये घडून गेल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवरती गांधी काहीतरी सांगतायत आपल्याला, बोलतायत, करतायत. मग त्यांचं अहिंसेचं साधन येतं, सत्याग्रह येतो, असहकार आंदोलन येतं, त्याच्यानंतर सविनय कायदेभंगाची चळवळ येते, आणि चले जावचं आंदोलन येतं, वगैरे वगैरे वगैरे. हे आपण शिकतो. म्हणजे आता त्या काळामध्ये गांधींनी हे असं वाक्य सांगितलंय की पॉलिटिक्स आणि मोरॅलिटी, म्हणजे त्याच्याबद्दल त्यांचे विचार आहेत, डेफिनेटली त्यांचे विचार आहेत. म्हणजे आता ठीक आहे, म्हणजे कोणत्याही विचारवंतांचे विचार जे इथिक्समध्ये अभ्यासक्रमात आहेत तुम्हाला ते शिकायचे आहेत आपल्याला. पण आता तो विचारवंत कुठल्या तरी काळात होऊन गेलाय ना. म्हणजे जिवंत असलेले एकही विचारवंत नाही त्यात. म्हणजे सगळे मृत्यू पावलेले आहेत, आणि ते बरोबर पण आहे ना. म्हणजे मग तो काळ वेगळा होता, त्या काळाला साजेस पूरक ठरेल असं त्यांनी काहीतरी म्हणलेलं आहे. म्हणजे ते समजून पण घ्यायचं आहे आपल्याला. ते क्लासमध्ये प्रत्येक फॅकल्टी तुम्हाला सांगेलच, म्हणजे सॉरी इथिक्सची फॅकल्टी सांगेल. दुसरं काय, तिथंच आपला अभ्यास संपणार नाही. भले गांधी त्या काळाबद्दल बोलत असतील, पण मग गांधींचा तो त्या काळात मांडलेला विचार आजच्या काळाला लागू होतो का, आपला प्रश्न तो आहे. होऊ शकतो का? तुम्हाला इथिक्स मध्ये विचारले जाणारे प्रश्न हे 99% प्रश्न हे असेच असणार आहेत. कुणीतरी काही, विवेकानंद काहीतरी म्हणाले, सॉक्रेटिस काहीतरी म्हणाला, J.S. मिल काहीतरी म्हणाला, आणि मग ते सांगतात आजच्या काळाला लागू का. मग म्हणून मग गरजेचं काय, त्यांचा विचार कळला पाहिजे. ज्या कुठल्या काळात त्यांनी मांडलाय तो पण आपल्याला कळला पाहिजे. पण त्याच्या पलीकडे जाऊन भले ते 20व्या शतकाच्या पहिल्या हाफमध्ये सांगत असतील, पण आज ते लागू आहे का नाही. म्हणजे आता आपण सोपं करूया, राजकारणामध्ये नैतिकता आहे का नाही. आजच्या राजकारणामध्ये 77 दिवसाचा प्रचार आणि त्यातली पंतप्रधानांची भाषणं ऐकली तुम्ही, म्हणजे तर तुम्हाला वाटेल बापरे आता काय सांगायचं. म्हणजे काळजी घ्यावी लागेल ना आपल्याला. म्हणजे मी पंतप्रधानांचं नाव वारंवार घेतोय कारण सत्ताधारी पक्षावरती टीका करणं आपल्या सगळ्यांचं काम असतं. म्हणजे विरोधी पक्षाला जरा सूट देतो आपण. म्हणजे उद्या सत्ता पालट झाला की पुन्हा आपल्या रडारवरती सत्ताधारी येणार, कारण सत्तेला खडे बोल सुनवावे लागतातच आपल्याला, नाहीतर ते कधी मनमानीपणे कारभार करायला लागतील ह्याचा नियम नाही. म्हणजे ते ओके. सो राजकारणात नैतिकता आहे का, आहे का नाही. म्हणजे धाडसानं होय असं म्हणू शकतो का आपण, म्हणजे नाही म्हणू शकत, बरोबर. पण एखादा असं म्हणेल की 99% दिसत नाही हो आम्हाला, पण 1% आहे, असं पण म्हणतील ना लोक. म्हणजे का नाही म्हणणार. आपल्याला काही उदाहरणं देता येतील की नाही त्याची. म्हणजे हा झाला एक. आता मी दुसरा प्रश्न विचारतो तुम्हाला, राजकारणात नैतिकता असायला पाहिजे का. आता तुम्ही कसे पोपटासारखे बोलाल, म्हणजे येस सर. म्हणजे पण मी म्हणलं का असायला पाहिजे. मी जर असं म्हणालो की राजकारण वेगळं, नैतिकता वेगळं, नैतिकता तिथे ठेवा, कशाला राजकारणात आणायची. तर तुम्ही काय म्हणाल, ऐकाल का ते. तुम्ही म्हणाल की सकाळी सकाळी सरांचं बहुतेक काहीतरी झालेलं आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की राजकारणात देखील नैतिकता हवी आहे. आता नैतिकतेचा अर्थ काय सांगा. नैतिकता म्हणजे काय, नैतिकता कशाला म्हणतो आपण. म्हणजे नैतिकतेचा तुमचा अर्थ काय सांगा. तुम्हाला काय वाटतं, कशाला नैतिक म्हणतो आपण. आणि घाबरायचं काय कारण नाही, काही येईल ते सांगा, काही प्रॉब्लेम नाही. डोंट वरी अबाउट दॅट. हा म्हणजे निकष असतात की अमुक वागलं म्हणजे नैतिक. म्हणजे आता समजा उदाहरण घेतलं, सत्य बोलणं, कुठल्याही परिस्थितीमध्ये खरंच बोलायचं,
एखादा म्हणेल की हे नैतिक आहे. आता गांधींच्या दृष्टिकोनातनं नैतिकतेचा जो एक महत्वाचा अर्थ होता, नैतिकतेच्या संकल्पनेचा आयाम होता, काय होता सांगा मला? अहिंसा असं म्हणायचे ते. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही हिंसेचा वापर करता कामा नये असं त्यांनी म्हटलेलं आहे की नाही. म्हणजे नॉन व्हायलन्स गांधींच्या नैतिकतेच्या संकल्पनेचा एक फार महत्वाचा पैलू आहे. दुसरा पैलू बघा त्यांनी काय सांगितलंय त्यांच्या नैतिक ह्याच्यामध्ये, आपल्याला जेवढं लागतंय तेवढंच आपल्याजवळ ठेवायचं आणि जे आपल्या गरजांच्या पलीकडचं आहे, म्हणजे मुळात गरजा लिमिटेड ठेवा असं म्हणतायत. लिमिटेड गरजा असल्यावर लागतं कशाला जास्त आपल्याला, मग ते जे उरलेलं आहे ते देऊन टाका असं म्हणतायत ते. म्हणजे विश्वस्ताची संकल्पना गांधींनी सांगितलेली आहे. म्हणजे हे पण मोरॅलिटीमध्ये आहे ना, त्यांच्या नैतिकतेमध्ये आहे. चोरी करणं नैतिकतेमध्ये बसतं का त्यांच्या? तुम्ही म्हणाल सर कोणाच्याच बसत नाही, त्यांच्या कसं काय बसेल? आता आलं का तुम्हाला लक्षात? म्हणजे माणसानं वागावं कसं, आचरण कसं करावं, अगदी विचार पण कसा करावा. विचार पण आहे, कृती पण आहे. विचार पण आहे आणि आचरण पण आहे. या दोन्ही बाबतीमध्ये आपण काय चांगलं, काय योग्य, काय समर्थनीय, काय रास्त याचे निकष ठरवलेले आहेत. आणि ते निकष त्याला नैतिक ठरवतात. म्हणजे आता दुसरं गांधींचं महत्वाचं आहे, आणि हे सगळंच्या सगळं तुम्हाला इथिक्सला निबंधाला उपयोगाला येणार आहे. मी आपलं काहीतरी वेळ घालवायचं म्हणून सांगत नाही तुम्हाला. काय आहे ते? तर गांधींनी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते साधन सुचितेचा सिद्धांत सांगितलाय. हे तुम्ही वाचले का? कधीतरी कानावर पडलं असेल. साधन सुचिता म्हणजे साध्य आणि साधन. साध्य म्हणजे काय? आपल्याला काहीतरी ध्येय काय करायचं आहे, गाठायचं आहे. आत्ता तुमचं इमिजिएट काय आहे? येणाऱ्या वर्षभरामध्ये व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, परीक्षा द्यायची आहे आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये मला यश मिळवायचं आहे. पण ते अंतिम साध्य आहे का तुमचं? नाही. तुम्ही म्हणाल की सर हे इमिजिएट आहे, ह्याच्यानंतर प्रशासकीय सेवेत जाऊन मला समाजामध्ये सकारात्मक हस्तक्षेप करायचा. मी ढोबळ सांगितलं म्हणजे बरोबर आहे की नाही, म्हणजे वगैरे वगैरे. आता परत त्याच्याकडे येऊयात. म्हणजे ठीक आहे, साध्य कळलं आम्हाला, पण ते साध्य गाठण्यासाठी साधनं गरजेची आहेत. सर जरा 2025च्या मुख्य परीक्षेमध्ये काय प्रश्न येतील जरा इकडून तिकडून माहिती काढून सांगाल का आम्हाला? म्हणजे जरा कोणाला काही देऊन करता येईल का आपल्याला? म्हणजे तर आता इथं कशाचा विचार चाललाय? तुम्ही म्हणाल की सर हे सकाळी सकाळी कसं काय बोलतात? म्हणजे तर प्रॉब्लेम आहे तो. म्हणजे तुम्ही काय म्हणाल की मी विद्यार्थी आहे, मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन, मी बाकी कसल्याच गैरप्रकाराचा उपयोग न करता प्रामाणिकपणे माझ्या कष्टाच्या अभ्यासाच्या जोरावरती परीक्षा लिहिणार, चांगले गुण मिळवणार आणि मी थ्रू होणार. का असं आहे की माझं साध्य आहे प्रशासकीय नोकर व्हायचं आहे, पण मी कुठल्याही साधनाचा वापर करेन, त्यासाठी गैरमार्गाचा पण वापर करेन, चालेल का? तर गांधी असं म्हणायचे की तुमचं साध्य जितकं सूचित पाहिजे, म्हणजे प्युअर पाहिजे, चांगलं पाहिजे, तसंच तुमचं साधन देखील कसंही असलं तरी चालेल का? नाही. ते देखील तेवढंच सूचित, त्याला म्हणतात साधन सुचिता. प्युरिटी ऑफ मीन्स इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. म्हणजे एम तुमचं एंड म्हणतो ना आपण, एंडचा हा पण अर्थ आहे, म्हणजे END एंड म्हणजे समाप्त होणं असा पण अर्थ आहे. पण माझं एंड हे आहे असं जेव्हा बोलतो आपण, तर तेव्हा ऑब्जेक्टिव्ह या अर्थाने बोलतोय, ध्येय या अर्थाने एंडचा वापर आपण शब्दप्रयोग वापरतोय. तुमचं ध्येय जसं चांगलं पाहिजे, गांधी असं म्हणतात, त्या ध्येयाच्या चांगल्या असण्याबरोबर तुमचं ते ध्येय गाठण्यासाठी साधन जे तुम्ही स्वीकारणार आहात, ते साधन देखील कसं असलं पाहिजे? चांगलं असलं पाहिजे. कारण ते असं म्हणतात की तुम्ही जर, आता कशाचं उदाहरण घ्यायचं आपण, त्यांनी खूप गमतीदार उदाहरणं दिलेली आहेत गांधींनी. म्हणजे जे आपण पेरू तेच उगवेल ना. म्हणजे का आपण कुठलं तरी एक भयानक वाढणारा गवताचं बीज पेरलं आणि आपण म्हणले की सफरचंद यायला पाहिजे, येईल का? येणार नाही. म्हणजे गांधी इथं सांगायचा काय प्रयत्न करतायत? साधन आणि साध्य या दोन बाबींमध्ये अतूट, इनसेपरेबल असा काय आहे? संबंध आहे. इनसेपरेबल संबंध आहे तो. म्हणजे साधन वाईट आणि साध्य चांगलं होऊ शकतं का? असं कधी कधी असं वाटू शकतं आपल्याला, काय पैशाचा वापर केला, गैरमार्गाचा वापर केला, कॉपी केली, परीक्षेमध्ये टॉप आलो. आता एखादा म्हणेल की सर ह्याच्यात कुठं काय तुम्ही दाखवा, तुम्ही जे म्हणताय ते.
आणि सांगा बरं गांधींना शक्य आहे की हे म्हणजे वाईट साधनाचा वापर करून परीक्षेमध्ये टॉप येणं शक्य आहे ना म्हणजे. पण गांधी म्हणतील जरा जरा चिंतन करा त्याचं, जरा त्याचा विचार करा. आणि ते म्हणतील बाकीच्यांचं जाऊ दे, तू तुझ्या आत्म्याला विचार असं गांधी तुम्हाला सांगतील. म्हणजे तुझा आतला आवाज काय म्हणतो हे त्याचा विचार कर असं म्हणते. आणि मग तुमचं मन खात राहणार. तुम्ही कॉन्फिडेंटली वावराल का म्हणजे तर वावरू शकत नाही. कारण गांधी असं म्हणतात की ज्या माणसाला संवेदनशीलता आहे, ज्या माणसाला हृदय आहे, हृदय, ते त्याच्याबद्दल खूप बोलायचे ते म्हणजे, तर तो माणूस आज ना उद्या त्याच्या त्या कृतीबद्दल पश्चाताप करणारच म्हणजे. का माणसाचं वैशिष्ट्य आहे ना ते म्हणजे. सो कमिंग बॅक टू द पॉइंट, म्हणजे माझा मुद्दा जो होता तर तो मी कशासाठी जरा उदाहरण घेतलं इथं म्हणजे, तर तुम्हाला विचार आणि खूप काहीतरी भाराभर वाचायचं आहे त्या बाबतीमध्ये असं नाहीये म्हणजे. आणि माझं असं म्हणणं की हे तुम्ही कधी ना कधीतरी शिकलाय, ऐकलाय म्हणजे. मला नाही वाटत की साधन सुचिता तुम्ही पहिल्यांदा ऐकताय का पहिल्यांदा ऐकताय असं नाही ना म्हणजे. कुठं ना कुठेतरी ऐकलंय, जरा भाषा वेगळी असेल, घरात ऐकली असेल आपल्या. अनेक वेळेला आपले पालक सांगतात ना आपल्याला नको नको असं नको करूस, तुला त्रास झाला तरी ते कर, असं सांगतात ना आपल्याला. म्हणजे का सांगतात, कारण आपण त्यातनं जायला पाहिजे. म्हणजे शॉर्टकट नको असं का सांगतो आपण, शॉर्टकट नको का सांगतो आपण म्हणजे शॉर्टकटचा विचार करायचा नाही. कारण गांधींना जे परिवर्तन अपेक्षित होतं आणि आपल्या घरच्यांना पण आपल्याकडनं जे परिवर्तन अपेक्षित असतं ते टिकाऊ असतं म्हणजे, ते टिकणार असलं पाहिजे. त्याला ड्युरेबल म्हणतो आपण, सस्टेनेबल आणि ड्युरेबल असलं पाहिजे. आणि ड्युरेबल जर चेंज करायचा असेल, टिकाऊ शाश्वत जर बदल करायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला वरवरच्या अनुचित म्हणजे उचित नाही, अनुचित अयोग्य मार्गाचा वापर करून चालत नाही. तुम्हाला टिकाऊ बदल करायचा असेल तर तुम्हाला योग्य मार्गाचाच वापर करायला लागतो. ओके, सो आता मी परत मूळ मुद्द्याकडे येतो. टाइम टेबल बद्दल आपलं चाललं होतं. म्हणजे आता टाइम टेबलच्या बाबतीमध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण असता कामा नये. बरं, हे मी आठवड्याचं सांगितलं. बरं, हे किती काळ करायचं आहे आपल्याला, तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं 3 फेऱ्या किमान तुम्हाला करायच्या आहेत. आता एक फेरी येणारी जून आणि जुलैची करा, म्हणजे पूर्ण वेळ जीएसचा अभ्यास आहे. त्यामुळे हे जे 3 विषय तुम्ही घ्याल 2 ते 2.5 महिने, 2.5 महिन्याची पहिली फेरी करा. आता पहिली फेरी 2 महिन्याची किंवा 2.5 महिन्याची आपण म्हणूयात. या काळात फक्त जीएस आहे, तुम्हाला वैकल्पिक विषय नाहीच आहे ना या काळामध्ये. म्हणजे तुम्हाला फक्त त्याचं ठरलं असेल काही वाचायचं असेल तर एनसीईआरटीचं पुस्तक वाचा, त्याच्यापेक्षा जास्त वेळ देऊ नका. आणखीन काही वाचायचं असेल तर त्या फॅकल्टीला तुम्ही विचारा, तुमचा वैकल्पिक विषय असणाऱ्या फॅकल्टीला, ते तुम्हाला सांगतील म्हणजे. ओके, सो ही 2-2.5 महिन्याची फेरी आपली झाली. तर हे जे 3 विषय तुम्ही आता क्लास बरोबरीने करायला घ्याल तर ते 70 ते 80% इतपत ते झालेले असेल. 100% होणार नाहीत, पण त्याचा गाभा तुमचा संपेल. आता दुसरी फेरी सुरू होईल आपली साधारणतः ऑगस्ट फर्स्ट वीक मध्ये. त्या फेरीमध्ये थोडंसं आव्हान आपलं वाढेल, कारण तुमचा आठवडा विभागेल 2 विषयांमध्ये. म्हणजे एक जीएस आहे आणि दुसरा वैकल्पिक विषय, बरोबर. आणि ही फेरी व्यापक अर्थानं चालणार आहे डिसेंबर एंडपर्यंत. ओके, मी दुसरी मोठी, त्या मोठीमध्ये एक छोटी पण सांगणार आहे मी तुम्हाला, मग एकूण 3 होतील म्हणजे. सो 1 ऑगस्टला जेव्हा तुमचा ऑप्शनलचा क्लास सुरू होईल, म्हणजे मी ते ढोबळ सांगतो मी तुम्हाला, कारण पहिलं ऑप्शनल मध्ये पण 1 आठवडा ओरिएंटेशनला जातो आणि मग नंतर 1 आठवड्यानंतर प्रॉपर सिलेबस तुम्हाला सुरू होतो म्हणजे. मग तेव्हापासनं तुमचा आठवडा कसा विभागाल तुम्ही, 4 दिवस जीएस, ओके, आणि 3 दिवस वैकल्पिक विषय. कधी कधी असं होणार की वैकल्पिक विषय तुम्हाला जर जास्त वेळ लागणारा असेल तर कधी कधी आठवड्यातला 4था दिवस देखील तुम्हाला वैकल्पिक विषयासाठी वापरावा लागेल. मी हे थोडंसं सांगतो याच्यासाठी की येणारे 2-2.5 महिने, 2.5 महिने तर अनडाऊटेडली तुम्हाला फक्त आणि फक्त जीएस मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी मिळणार आहेत. त्यामुळे या 2.5 महिन्यामध्ये तुम्ही जो अभ्यास कराल तो पाया म्हणतो ना आपण त्याला म्हणजे. आणि हा नुसता पाया नाही, इमारत पण वरपर्यंत येणार आहे आपली म्हणजे. 3 विषयांची, 2 मोठे विषय आणि 1 छोटा विषय. मग तुम्हाला कॉन्फिडन्स येईल म्हणजे की ठीक आहे, जीएस मधले 2 मोठे विषय, 1 छोटा विषय आपण या 2-2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये मॅनेज केलेला, म्हणजे चांगल्या अर्थाने मॅनेज केलेला, अभ्यास केलेला वगैरे वगैरे. त्याच्याबद्दल पण मी बोलणार आहे म्हणजे. पुढच्या फेरीमध्ये जीएस तुम्हाला 3 करता येणार नाही म्हणजे, तर जीएस 2 करता येईल म्हणजे. पुढची जी फेरी आहे ना म्हणजे सेकंड राऊंड ज्याला म्हणतो आपण म्हणजे. ओके, तर तो कसा आहे, तर त्याच्यामध्ये 1 जीएस मोठा घ्या आणि 1 छोटा जीएस घ्या. आलं का लक्षात. ती फेरी तुम्हाला ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 3 महिन्याची करावी लागेल. ती जास्त करा,
कारण तेव्हा तुमचा मुळातच वेळ काय झालेला आहे, विभागलेला आहे. म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. आता मी जे सांगतोय ते जशाच तसं स्वीकारलं पाहिजे असं त्याचा अर्थ नाहीये, त्याच्यात तुम्ही तुमच्या सोयीनुसार बदल करू शकता. म्हणजे आता आपली एकूण जीएस चे किती विषय होणार आहेत ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर पर्यंत? या पहिल्या 2.5 महिन्याच्या फेरीमध्ये 2 मोठे विषय, किमान आता छोटा विषय एकच होईल का 2 होतील, कदाचित ते 2 पण होतील आपले, म्हणजे कारण छोट्या विषयाला 2.5 महिने लागणार नाहीत म्हणजे ते. पण आपण एक गृहीत धरूयात, म्हणजे पुढची जी 3 महिन्याची फेरी आहे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर, किमान एक जीएस मोठा तर असणारच आहे आणि 2 छोटे जीएस तुमचे त्या काळामध्ये, कारण फेरी पण मोठी येते. म्हणजे ओके, एकूण किती झालं सांगा मला? 3 मोठे जीएस आणि जवळपास 3 छोटे जीएस होणार आहेत म्हणजे तुमचे. आता राहते काय मग? नोव्हेंबर आणि डिसेंबर आहे, उरलेली 2 महिन्याची फेरी आहे आपली. म्हणजे तर त्याच्यात तुम्ही उरलेला जीएस मधला मोठा विषय आणि जे काय उरलं सुरलं छोटा असेल जीएस मधलं ते तुम्ही त्या उरलेल्या शेवटच्या 2 महिन्याच्या फेरीमध्ये करू शकता. त्यामुळं तो त्याच्याकडे येतो मी. म्हणजे तो सुरू झाला 1 ऑगस्ट पासून म्हणतोय आपण, म्हणजे तो 1 ऑगस्ट पासून म्हणतोय ना आपण. म्हणजे आणि मी तुम्हाला काय सांगितलं त्या बाबतीत, मिनिमम 3 दिवस तुम्हाला आठवड्यातले त्याच्यासाठी वापरावे लागते. म्हणजे फोड कशी होईल बघा, 1 ऑगस्ट पासून 3 दिवस वैकल्पिक विषय, 3 दिवस जीएस आणि 1 दिवस आपण रविवारचा पुन्हा कंटिन्युअसली रिव्हिजनसाठी शिल्लक ठेवणार. 3 दिवस 3 दिवस 1 दिवस. म्हणजे आता मी त्याला जोडून असं सांगितलं, कधी कधी असं होऊ शकतं की मला वैकल्पिक विषयासाठी आठवड्यातले 3 दिवस पुरेसे ठरत नाही. अशा वेळेला 3.5 दिवस मला करता येतो का ह्याचा पण विचार करायला लागेल, पण त्याचा विचार आपण तेव्हा करू. हे मी सांगतो याच्यासाठी की येणारा जून, म्हणजे हा जून, येणारा जुलै आणि ऑप्शनल जोपर्यंत सुरू होत नाही, सुरू म्हणजे सुरू होणारच आहे, तो त्याच डेटला सुरू होणार आहे, पण अभ्यासक्रम ज्याला म्हणतो ना आपण, म्हणजे तर तोपर्यंतचा 2.5 महिन्याचा कालावधी तुम्हाला अत्यंत ताकदीनं एक्सक्लुझिव्हली जीएस ला वापरायचा आहे. ही पहिली फेरी. मग दुसरी आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीमध्ये ऑप्शनल कायमच आहे. म्हणजे मिनिमम 3 दिवस, म्हणजे 1 ऑगस्ट, म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, किती महिने झाले? 5. या 5 महिन्यामध्ये दर आठवड्यातले 3 दिवस तुम्हाला वैकल्पिक विषयाला मिनिमम वापरावे लागतील. ओके, जेव्हा वैकल्पिक विषय सुरू होईल तेव्हा प्रत्येक फॅकल्टी तुम्हाला त्या 3 दिवसामधलं, म्हणजे जे वर्गात शिकवलं जाईल त्या बरोबरीनेच तुम्ही वैकल्पिक विषयाचा अभ्यासक्रम करायला पाहिजे. त्याच्यात काय फार कठीण वाटायचं काही कारण नाही. म्हणजे ओके, हा झाला एक भाग. म्हणजे आता दुसरा जोडून भाग असा आहे, म्हणजे 3 फेऱ्या, प्रत्येक फेरीचे थोडेसे डिटेल्स मी सांगितले तुम्हाला. आता प्रत्यक्ष अभ्यासाकडे यायचं आहे. आपण नियोजन केलं, कुठल्या विषयाचा अभ्यास कधी करणार आहोत ते ठरवलं. आता प्रश्न आहे कसा अभ्यास करायचा, आणि अभ्यास करायचा म्हणजे नेमकं करायचं तरी काय. म्हणजे अभ्यासक्रम तुम्हाला आज दिलेला आहे, तो 3-4 वेळा, उद्यापर्यंत तो 50 वेळा वाचून घेईल तुमचा. म्हणजे किती पानं आहेत ती? म्हणजे फार कमी पानं आहेत, म्हणजे 7-8 पानं आहेत का ती? कामच संपलं. म्हणजे आता नंबर 2, ते आपण काय करू, तुम्ही हे कुणी पुस्तक घेतले का? हे बघा, हे युपीएससीच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचं पुस्तक आहे. म्हणजे कुणी घेतले का हे? ओके, आता तुम्ही घेतला असेल तर हरकतच नाही. म्हणजे तुम्हाला, तुम्ही वाचला असेल ते. म्हणजे आपण एक गोष्ट काय करणार आहोत की हे तुमच्या पोर्टलवरती अपलोड पण केलं जाईल. म्हणजे हे जे त्यातले आहेत, म्हणजे सोयीसाठी आपल्याला युपीएससीनं 2013 पासून आता 23 ची पण प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये ऍड करेल, तर त्या 13 ते 23 या काळामध्ये युपीएससीनं 1, 2, 3, 4 आणि निबंधाचा 5वा पेपर म्हणूया, तर काय प्रश्न विचारलेले आहेत ते वाचून भय बाळगू नका, भिवू नका. म्हणजे तुम्ही म्हणाल की बापरे असले प्रश्न विचारणार आहेत की काय. म्हणजे आपल्याला फक्त रेफरन्स म्हणतो ना आपण, म्हणजे की बघूयात तरी अंदाज यावा याच्यासाठी अभ्यासक्रमाबरोबर अभ्यासक्रम बघितल्यानंतर, तुम्ही तर तो आधी बघितला असेल, आज तुम्ही ते जे दिलेले त्यातनं वाचूनच या. म्हणजे प्रश्नपत्रिका आपल्याला बघायच्या, म्हणजे ते तुमच्या पोर्टलवर पण होतील, त्याची काळजी करू नका. 2, तिसरं रेफरन्सची यादी आहे आणि 3 घटक रेफरन्स मध्ये आहेत. प्रत्येक फॅकल्टी तुम्हाला त्या यादीतून तुम्हाला सांगेल की हे तुम्हाला कंपल्सरी वाचायचं. आता मी काय सांगेन, त्यातनं एनसीईआरटीची पुस्तकं तुम्हाला कंपल्सरी वाचायचे. त्याच्या व्यतिरिक्त जिथे जिथे महाराष्ट्र बोर्डाची पुस्तकं इयत्ता निहाय आपण मेन्शन केलेली आहेत, म्हणजे पाठ्यपुस्तकं 1 एनसीईआरटी आणि काही निवडक महाराष्ट्र बोर्डाची लिहिली आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे नंबर 1 ते कंपल्सरी आहे. नंबर 2,
मिनिमम एक रेफरन्स, प्रत्येक मोठ्या विषयासाठी छोट्या विषयासाठी एक रेफरन्स तुम्हाला वाचायचा आहे. आता उदाहरणार्थ इतिहासासाठी बिपिनचंद्रांचं पुस्तक आहे, फॅकल्टी पण तुम्हाला सांगतील, आपण लिहिले त्याच्यामध्ये. म्हणजे आता राज्यघटनेसाठी भारतीय राज्यघटना घटनात्मक प्रक्रिया खंड 1 लिहिले त्याच्यामध्ये. म्हणजे 2024 एप्रिल 2024 ला त्याची रिसेंट एडिशन आलेली आहे. म्हणजे ओके, आता एप्रिल म्हणजे 2 महिनेच झाले, म्हणजे एकच महिना झालाय खरं तर. म्हणजे त्याच्या एप्रिल 2024 पर्यंत सगळं जे होतं, अगदी आपण हा जो सुप्रीम कोर्टाचा कशावरती निकाल आलेला आहे, इलेक्ट्रॉल बॉन्ड्स वरती, म्हणजे तो निकाल देखील मी त्या रिसेंट एडिशन मध्ये ऍड केलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल, त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे सो एक रेफरन्स पुस्तक तुम्हाला प्रत्येक विषयासाठी वाचायचं आहे. ओके, आणि बिलकुल राज्यघटनेसाठी लक्ष्मीकांत किंवा बाजारातलं तिसरं चौथं कुठलंही पुस्तक वाचायचं नाही. एक एनसीईआरटीचं पुस्तक आहे आणि दुसरं स्टँडर्ड पुस्तक राज्यघटनेसाठी म्हणजे GS2 साठी काय वाचायचं तुम्हाला, भारतीय राज्यघटना घटनात्मक प्रक्रिया खंड 1. ओके, काही लोकांनी बघितलं असेल, ज्यांनी बघितलेलं नाही ते पुस्तक तात्काळ बघून विकत घ्यायचं आणि ते वाचायला सुरुवात करायचं. दुसरं कुठलंही बाजारातलं पुस्तक घेऊ नका. तिसरी गोष्ट आहे, करंट साठी आपण 2 सोर्सेस म्हणतोय. एक न्यूजपेपर, मॅक्सिमम तास, समजा लोकसत्तेनं तुम्ही सुरुवात केली, सकाळ कुठलाही घ्या तुम्ही, 40 मिनिटं 50 मिनिटं, फार फार तर 1 तास, त्याच्यापेक्षा जास्त वेळ रोजचा वर्तमानपत्रासाठी द्यायचा नाही. मग करंटला दुसरं काय वाचायचं आहे, तर मी तुम्हाला बुलेटिन सांगितलं. बुलेटिनची पानं किती असणार आहेत, ज्यांनी कुणी मेचा अंक बघितला असेल तो फ्री आहे, तुम्ही बघा, आता घरी गेल्यावरती बघा. म्हणजे तर तो 125 पानाचा अंक आहे. त्याच्यातल्या आपल्या बाकीच्या सगळ्या पुस्तकं वगैरे 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 असं सगळं 20 पानं काढा त्यातली. ओके, 100च पानं त्याच्यामध्ये मॅटर आहे. तर 100 पानं मला एका महिन्यामध्ये मिनिमम 2 वेळा वाचायचे आहेत. म्हणजे आयडियली 3 वेळा वाचायचे आहेत, पण 2, पण 3च करा, टाइम टेबल 3च करा. तर मला कसं करता येईल ते, म्हणजे 15 दिवसात 100 पानं वाचायचे आहेत. बरोबर आहे का? पुढच्या 10 दिवसामध्ये तीच 100 पानं दुसऱ्यांदा वाचायचे आणि पुढच्या 5 दिवसामध्ये तीच 100 पानं तिसऱ्यांदा वाचायचे. होते का गणित बरोबर आपलं? 15 दिवस, 10 दिवस, 5 दिवस, हे क्लिअर कट लिहून ठेवा. ते जमतंय नाही जमतंय दॅट्स अ डिफरंट थिंग. म्हणजे पण जमवायचंच आहे आपल्याला, काही जरी झालं तरी जमवायचं आहे. म्हणजे सो न्यूज पेपरला 40-45 मिनिटं, फार तर 1 तास. करंटसाठी दुसरा जो महत्वाचा सोर्स आहे ते बुलेटिनचा फडशा पडला पाहिजे. तुम्ही असं विडा उचला, बुलेटिन मी जसं करेन तसं या महाराष्ट्रातला दुसरं कोणीच करता कामा नये, असं प्रत्येकाने स्वतःशी ठरवायचं. इतक्या इफेक्टिव्हली करा. आणि तुम्ही तेवढंच जर करंटला केले ना तर तुम्ही टॉप यायला लक्षात ठेवा. मी इतकं ते डिटेल आपण व्यवस्थित देतोय म्हणजे, आणि ते मॅनेज होणार नाही अदरवाईज जर आपण असंच कॅज्युअली जर करायला लागलो तर. ओके, सो 15 दिवस, 10 दिवस, 5 दिवस हे मी ढोबळ सांगितलं. आणि आपण त्याला वेळ किती म्हटले सगळं मिळून, मगाशी मी काउंट दिला होता तुम्हाला, म्हणजे 6 तास दर आठवड्याचे. बरोबर ना? 6 तास, 6 तास, 6 तास, 6 तास, 24 तास तर आपल्याला मिळणारच आहेत. मग आता हे 24 तास तुम्हाला बघा कसे करायचे आहेत. 15 दिवस म्हणजे किती तास झाले त्यातले, 24 तासातले 15 दिवस म्हणजे किती झाले, असं कसं होईल का? बरोबर आहे, बरोबर आहे ना? बरोबर. हा, पुढचे 10 दिवस 12 झाले, 12चा अर्ध करा, 6 दिवस 18 झाले ना, पुन्हा 6चं अर्धा, जरा जास्त मिळतोय आपल्याला, म्हणजे 18 + 4 झालं ना 22चं गणित आपलं. म्हणजे सो 12 तास, 6 तास आणि 4 तास. आता मग प्रश्न पडेल, 12 तासात 100 पानं होतील का? असाच प्रश्न आहे ना आता मेन, म्हणजे होतील का? माझं असं म्हणणं आहे, करंट इतर कुठल्याही विषयाच्या तुलनेमध्ये फास्ट वाचून होतात. कारण ते इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या भोवताली घडणाऱ्या घडामोडी असतात आणि आम्ही कलर केलाय तो फॉर्म, तो अंक कलर मध्ये आहे. त्यामुळे तुमच्याकडे, आता मला माहित नाही तुमच्याकडे टॅब असेल, ओके, तसं जर साधन असेल तर तुम्हाला ते कलर मध्ये किंवा अँड्रॉइड फोन सगळ्यांकडे असतात, म्हणजे फोनवरती तुम्हाला ते बघता येऊ शकतं. म्हणजे पण जर प्रिंट काढली तर त्याची कलर प्रिंट महागात जाते, तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट त्याची काढावी लागेल. ओके, सो तुम्ही तुमच्या साधनावरती बघितलं तर ते खूप कॅची आहे, ते कलर आहे, त्याला फ्लो चार्ट दिलेत, आपण आकृत्याचा वापर केलेला वगैरे वगैरे. ओके, सो 12 तासामध्ये माझं असं म्हणणं आहे 100 पानाचा बुलेटिनचा अंक हा डेफिनेटली वाचून होईल. एक रिडिंग आहे ना आपलं, पुढचं रिडिंग 6 तासामध्ये आणि त्याच्या पुढचं रिडिंग 4 तासामध्ये. हे आत्ता तरी आपण ठरवतोय, तुम्ही करायला लागल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला बदल करावे
लागतील. डोंट वरी अबाउट दॅट. ओके. सो काय काय मला वाचायचं आहे, कसं वाचायचं, ह्याच्या आधी मी काय वाचायचं सांगितलं. एनसीईआरटीची प्लस महाराष्ट्र बोर्डाची जी इथे दिली सिलेक्टिव्ह पुस्तकं, 2, 1 रेफरन्स पुस्तक प्रत्येक विषयासाठी, आणि तिसरं म्हणजे 1 वर्तमानपत्र आणि बुलेटिन. आता ह्याच्यात चौथा जो कॉम्पोनंट आहे जो कंपल्सरी तुम्हाला वाचायचा तो म्हणजे क्लासच्या नोट्स आहेत. म्हणजे ओके, असे 4 सोर्सेस आहेत. बरं, 1. आता 2, माझी अभ्यासाची पद्धत कशी असली पाहिजे. तर समजा घटना शिकवायला सुरुवात केलेली आहे, तर घटनेवरचा पहिला चॅप्टर वर्गात शिकवायला सुरुवात केली आहे, मी एनसीईआरटीतला तो वाचायला सुरुवात केली. 7-8 पानाचा चॅप्टर आहे एनसीईआरटी मध्ये. म्हणजे तो किती वेळात होऊन जाईल आपला, कदाचित तास लागेल आपल्याला. एनसीईआरटीतला चॅप्टर संपलाय माझा. स्टँडर्ड पुस्तकामधला म्हणजे खंड 1 मधला चॅप्टर तो काढला आपण. आता ते कुठला चॅप्टर 15 पानांचा आहे, कुठला चॅप्टर 20 पानांचा आहे, कुठला चॅप्टर 25 पानांचा आहे, कुठला 30 पानाचा असेल. म्हणजे तर तुम्ही 40 पानं जरी अगदी गृहीत धरली तर किती वेळ लागेल 40 पानं वाचायला. एका तासात किती पानं वाचून होतील आपली, एक मिनिमम. आपल्या विषय माहिती नाही तरी किती होतील, 10 होतील का तासाभरामध्ये. 5 आपण काउंट करूया, 10 नकोच, 5च काउंट करूयात आपण. सो 4 तासामध्ये 20 पानं होती. आणि जर तो 40 पानाचा चॅप्टर असेल, मोठ्यात मोठा 40 पानात म्हणजे, तर तो किती वेळ लागेल, 8 तास लागतील आपल्याला. आणि वर्गामध्ये काय रोज एक चॅप्टर शिकवून होणारच नाही. डोंट वरी अबाउट दॅट. ज्याची पानं 40 आहेत वर्गामध्ये शिकवायला तुम्हाला साधारणतः 7 ते 8 तास लागणारच आहेत. म्हणजे कित्येक दिवस त्याच्यामध्ये झाला. त्यामुळे घाबरू नका. म्हणजे एनसीईआरटी चॅप्टर 7 ते 8 पानापेक्षा जास्त मोठा नाहीये, तो मी एका दिवसात वाचू शकतो. स्टँडर्ड पुस्तकामध्ये जेवढं जेवढं शिकवून रोज होतंय, मग त्याची 10 पानं असतील रोज, 20 पानं असतील, ती आपण 3-4 तासाच्या स्लॉटमध्ये वाचू शकतो. सो एनसीईआरटीतला तो चॅप्टर वाचला, स्टँडर्ड पुस्तकातला सेम चॅप्टर आपण वाचला. ओके. आणि मग तिसरं कशातनं वाचायचं आपल्याला, क्लास नोट मधून. ह्या 3 गोष्टी आहेत कंपल्सरी. एनसीईआरटी, रेफरन्स पुस्तक आणि क्लास नोट. आपला क्रम वाचनाचा असा असेल. पण हे वाचन कसं आहे, वर्गात जो विषय शिकवायला सुरुवात केली आहे, तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या नियोजनामध्ये तो विषय अभ्यासाला घेतलाय. आणि क्रम कसा आहे, 3 सोर्सेस, एनसीईआरटी, रेफरन्स पुस्तक, क्लास नोट. मग ते लिहिताना तिन्हीच्या तिन्ही सोर्सेस समोर ठेवले. माझ्या मायक्रो नोट्स मी समोर ठेवल्या, ज्याला ओपन बुक टेस्ट म्हणतो आपण. बघून लिहिणं, बघून लिहिलं तरी काही बिघडत नाही. म्हणजे तसं लिहायचं. स्वतःच ते उत्तर बघा कसं वाटते तुम्हाला. तुम्हाला जर असं वाटलं की नाही हे मला काय आवडलं नाही, म्हणजे दुसऱ्यांदा परत ते उत्तर लिहा. कदाचित दुसऱ्यांदा पण नाही आवडलं, तिसऱ्यांदा लिहा, काय बिघडत नाही. म्हणजे हे तुम्हाला प्रत्येक विषयाच्या बाबतीमध्ये सुरुवातीच्या चॅप्टरवरची उत्तर लिहित असताना करावं लागेल. आणि हे जो कोणी करेल सांगतो तो आपण, म्हणजे सगळ्यांना माहिती असतं हे करायचं असतं. म्हणजे फरक कुठं पडतो, तुम्ही ते प्रत्यक्षामध्ये करायला पाहिजे. तुम्ही म्हणजे जमवायलाच लागेल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला त्याच्यात निर्णय घ्यायला लागतील, थोडंसं याला वेटेज जास्त देऊया, त्याला हे करायला लागेल तुम्हाला. आणि तुम्ही ते कराल पण. म्हणजे पण मग असं का तुम्ही एका आठवड्यामध्ये 1-2 अभ्यासून झालेल्या प्रकरणावरती 1-2 का असेना सुरुवातीला, म्हणजे 15-3 आठवड्यानंतर लिहायला लागलात, तुम्हाला त्यातनं प्रचंड गोष्टी कळायला लागतील. म्हणजे प्रचंड, म्हणजे त्याला दुसरा शब्द प्रयोग नाही लक्षात ठेवा. पण हे जर नाही केलं त्याचा दुसरा अर्थ असा आहे की प्रचंड नुकसान होते आपलं. म्हणजे त्यामुळं आपल्याला एकूण 7 महिन्याचं नियोजन करायचं आहे, डिटेल नियोजन करायचं आहे. राऊंड 3 करायचे आहेत मी सांगितलं. प्रत्येक विषयाचं टाइम टेबल क्लास बरोबरनं ठरवल्यानंतर अभ्यास करताना मला 3 सोर्सेस, 3 राऊंड्स, मायक्रो नोट्स आणि अल्टिमेट स्टेज त्याची काय आहे, तर त्याच्यावरती मला उत्तरं लिहिण्याचा एक्झरसाइज म्हणजे कृती मला करायची. हा झाला एक पैलू. आता दुसरा पैलू, मी अभ्यास करताना 3 घटकांकडे कायम लक्ष द्यायला पाहिजे. मिनिमम म्हणतो मी. नंबर 1 संकल्पना. हे तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल. प्रत्येक विषयाच्या संकल्पना आहेत, मूलभूत संकल्पना आहेत. आता आपण जर GS2 मधली राज्यघटना म्हटलं तर त्याच्यामध्ये मुळात सुरुवातच आपण याच्यापासून करूयात ना. आणि ते एनसीईआरटीची पुस्तकं त्यासाठी खूप चांगली आहेत. म्हणजे आपण जी मराठीमध्ये अनुवादित केली. राज्यघटना म्हणजे काय. आता असा काही एमपीएससी प्रश्न नाही विचारणार तुम्हाला, म्हणजे पण माहिती पाहिजे आपल्याला. दुसरं, राज्यघटना का गरजेची असते. व्हाय डू वी नीड कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे एक तर राज्यघटना म्हणजे काय, दुसरं राज्यघटना का गरजेची आहे. नंबर 2. नंबर 3, आपली राज्यघटना. हे बाकी तपशील तुम्ही बघाल, घटना समितीने निर्माण केली वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं तुम्ही बघणार आहे. पण या राज्यघटनेचं स्वरूप कसं आहे, नेचर कसं आहे, तिचं नेचर कसं आहे, ते पण एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे. आता पुढं
कळलं आम्हाला की आमची राज्यघटना लोकशाही स्वरूपाची आहे, धर्मनिरपेक्ष शासन सांगणारी आहे, संघराज्याची चौकट आपल्याला आपल्या घटनेने दिलेली आहे, तिच्यामध्ये ताठरता तुम्ही वैशिष्ट्य शिकता की नाही, म्हणजे घटनेची वैशिष्ट्य असतोच चॅप्टर म्हणजे, तर त्याच्यातनं तुम्हाला घटनेचं नेचर पण कळतं, म्हणजे किती एका बाजूला ताठरपण आहे पण ती नुसती ताठर नाहीये, ती दुसऱ्या बाजूला लवचिकपण आहे. म्हणजे आपली जी घटना दुरुस्तीची पद्धत आहे तर त्या घटना दुरुस्तीच्या पद्धतीच्या आधारे एखादी घटना रिजिड ताठर परिदृढ असते की लवचिक असते हे ठरतं. आणि आपल्याकडे घटना दुरुस्तीच्या 3 पद्धती आपल्याला माहिती आहेत. एक सिंपल मेजॉरिटी आहे, एक स्पेशल मेजॉरिटी आहे आणि एक अति स्पेशल आहे. म्हणजे पार्लमेंटनं 2/3 मेजॉरिटीनं बिल पारित करायला पाहिजे आणि त्याला अर्ध्या अधिक राज्यांनी संमती द्यायला पाहिजे, म्हणजे त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे, ती पण पारित केली गेली पाहिजे. ही अति स्पेशल आहे. म्हणजे स्वरूप काय. आणि मग आपण राज्यघटनेच्या पहिल्या प्रकरणापासून सुरुवात करतो, वैशिष्ट्य बघतो, सरनामा बघतो, मूलभूत हक्क बघतो. आता बघा, मूलभूत हक्क असा शब्दप्रयोग मी उच्चारला तर त्याच्यात संकल्पना कुठली आहे सांगा मला. याच्यात काही कॉन्सेप्ट आहे का, म्हणजे आहे ना, म्हणजे 2 आहेत. म्हणजे एक आहे हक्क, फंडामेंटल राईट्स असं इंग्रजीमध्ये शब्दप्रयोग आहे, पण त्याच्यातला एक मूलभूत पारिभाषिक शब्द कुठला आहे, हक्क. त्याला कधी कधी मराठीमध्ये अधिकार असं म्हणतात, पण अधिकार शब्दप्रयोग वापरू नका, हक्क हा शब्दप्रयोग जास्त चांगला आहे. ओके, मग हक्क म्हणजे काय, तुम्ही सांगा, काय वाटतं तुम्हाला हक्क म्हणजे काय. व्हॉट इज अ राईट. राईट रॉंग यामधलं राईट नाही, म्हणजे राईट्स या अर्थाने म्हणतो. हक्क काय असतो हक्क. आता हा विचार कदाचित आतापर्यंत आपण केला नसेल, मला माहित नाही, तुम्ही केला पण असेल, पण समजा जर केला नसेल तर आता एमपीएससीची नवी परीक्षा आणि त्याच्यासाठीची तयारी करताना मला अशा संकल्पना समजून घ्याव्या लागतील आणि त्याच्यासाठी असे प्रश्न विचारावे लागतील. हक्क म्हणजे काय. म्हणजे कुणाची तरी व्याख्या सांगावी अशी माझी अपेक्षा नाही. तुम्हाला काय वाटतं हक्क म्हणजे काय, तुमच्या मते काय काय मनात येतं तुमच्या, हक्क म्हणजे काय. पण माहिती असायला पाहिजे की नाही आपल्याला, म्हणजे माहिती नसेल तर अडचण आहे. मग माहितीचे स्रोत काय, एक एनसीईआरटी, दुसरं क्लासचं डिस्कशन. आता मी थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. हक्क म्हणजे व्यक्तीनं आपल्या राज्याकडे केलेले दावे असतात. काय असतात. दावा माहितीये का, दावा. दावा म्हणजे काय सांगा. दावा काय असतो, म्हणजे तुम्ही त्याचं उदाहरण देऊ नका, दावा ठोकला, न्यायालयात दावा ठोकला असं म्हणतो ना आपण. म्हणजे तो इथं दावा म्हणजे काय, क्लेम. इंग्रजीमध्ये शब्दप्रयोग काय, क्लेम असं म्हणतात त्याला. क्लेम. क्लेम म्हणजे काय, दावा म्हणजे काय. दावा म्हणजे विनंती आहे का, रिक्वेस्ट आहे का. क्लेम म्हणजे रिक्वेस्ट आहे का, ती नाहीये. तुम्ही म्हणताय हे मला मिळालंच पाहिजे, म्हणजे भाषा कशी आहे आपली. आता काय त्याला वापरता, हक्काची भाषा. हक्काची भाषा म्हणजे कसली भाषा, आपण कृपा करून आम्हाला देता का, आमची विनंती आहे देता का, अशी भाषा नसते. आपली भाषा डायरेक्ट त्याला आपण दाव्याची भाषा म्हणतो. मला हे मिळालंच पाहिजे, हे मिळणं माझा हक्क आहे. टिळकांचं वाक्य प्रसिद्ध आहे की नाही, म्हणजे स्वराज्य हा माझा जन्म. काय म्हणाले ते, हक्क आहे म्हणाले, पण कसला हक्क आहे म्हणाले, जन्मसिद्ध हक्क आहे. तुम्ही कोण आहात त्याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. म्हणजे ते तर असं म्हणजे हू द हेल यू आर, म्हणजे तुम्ही कोण आहे, तुम्ही परकीय आहात, पण हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. म्हणजे त्यांनी आता बघा आपल्या घटनेमध्ये. आता मी परत मुद्द्याकडे येतो आणि त्याचं उदाहरण परत मी सांगतो. आपल्याला अभ्यास करताना प्रत्येक विषयाच्या अशा संकल्पना आहेत आणि कुठलीच संकल्पना आपल्याला अभ्यासातून सोडायची नाहीये, तिच्याकडे दुर्लक्ष नाही करायचं. प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आणि संकल्पना असतील ज्याच्याशिवाय आपण तो विषय समजून घेऊ शकत नाही. हक्क म्हणजे व्यक्तीनं राज्याकडे केलेले दावे असतात. आपण घरात पण दावा करतो, पण आपण घराची चर्चा करत नाही ना. म्हणजे आपण करतोय चर्चा समाज, आणि हा समाज ज्या राज्यात राहतोय, भारतीय राज्य आहे की नाही आपलं, इंडियन स्टेट आहे, आणि त्या इंडियन स्टेटकडं आता बघा RTE, राईट टू
ई एम्प्लॉयमेंट म्हणजे मनरेगा आहे की नाही, म्हणजे राईट टू एम्प्लॉयमेंट. RTI ईचा दुसरा पण अर्थ आहे, तुम्ही सांगितला कोणती, एज्युकेशन पण आहे, बरोबर आहे. एम्प्लॉयमेंट आहे, एज्युकेशन आहे, आणि आय वापरला आता आपण, इन्फॉर्मेशन. हे काय आहेत, म्हणजे हे असे कायदे आहेत की ज्या कायद्यानं नागरिकांना, त्या घटकांना काय दिलेत, हक्क दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला शासनाच्या कृपादृष्टीवरती अवलंबून राहायची गरज नाही. हक्क आहे तो, हक्क तुमचा. ओके. आता अलीकडं तुम्ही बघाल, म्हणजे आम्हाला आरोग्याचा पण हक्क पाहिजे अशी जोरदार मागणी आहे. म्हणजे कसला हक्क पाहिजे, आरोग्याचा पण हक्क पाहिजे. म्हणजे आपलं जसं भान वाढतं नागरिक म्हणून, लोक म्हणून, तसं काय करतो आपण, आपल्या शासनाकडं वेगवेगळे दावे करतो, मागण्या करतो, आणि आपण सांगतो की नाही तुम्ही आम्हाला, आता परत विरोधी पक्षाकडे मी जातोय, म्हणजे एमएसपी चर्चेत आहे की नाही. म्हणजे काय विरोधी पक्ष सांगतायत, MSPचा कायदा केला जाईल असं म्हणतायत ते. म्हणजे आता कायदा केल्यावरती काय होईल मला सांगा, शासन MSP जाहीर करेल का, देईल का, मिळेल का, ह्याची तुम्हाला वाट बघायची गरज नाही. कायदा म्हणल्यावरती कायदा हा सगळ्यांवरती काय असतो, बंधनकारक असतो. म्हणजे तो त्या शेतकऱ्याला त्या कायद्यान्वये त्या त्या पिकासाठी ती MSP मिळते, म्हणजे तो हक्क बनतो त्याचा. म्हणजे त्यामुळे राईट टू एज्युकेशन का महत्वाचा आहे, राईट टू एज्युकेशन हक्क आहे तो. म्हणजे सो हक्क म्हणजे व्यक्तीने केलेले दावे असतात, आणि ते दावे कुणाला करतो आपण, तर ते दावे आपल्या राज्याला करतो. आणि मग त्यासाठी आपल्याकडे संसद आहे, तिला कायदा करायला सांगतो, घटनेत दुरुस्ती करावी लागली तर घटनेत दुरुस्ती करायला सांगतो, वगैरे वगैरे वगैरे. ओके. आता चॅप्टरचं नाव काय, ज्याचा मी उल्लेख केला, हक्क असं नाव आहे का चॅप्टरचं, काय नाव आहे, मूलभूत हक्क असं म्हटलं. मग आता दुसरी आली ना टर्म, मूलभूत हक्क. मग मूलभूत हक्काचा अर्थ काय माहिती पाहिजे आपल्याला, आणि तो आपल्याला वर्गामध्ये NCERT मध्ये शिकायचाच आहे. NCERT आपल्याला शिकायचा. मूलभूत हक्क म्हणजे कसले हक्क, मी त्याच्यात आता वेळ घालवत नाही. म्हणजे तर मूलभूत हक्क म्हणजे जे भारतीय राज्यघटनेच्या चॅप्टर 3चा भाग आहे ते. म्हणजे 12 ते 35 कलम जी आहेत, तर ती 12 ते 35 कलम मूलभूत हक्क नावाच्या तरतुदीशी संबंधित आहेत, जी न्यायप्रविष्ट आहेत. म्हणजे जर त्यापैकी कुठलाही हक्क उल्लंघला गेला दुसऱ्या व्यक्तीकडून, समाजाकडून किंवा स्वयंशासनाकडून, तर तुम्हाला त्या विरोधात थेट उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा घटनात्मक हक्क आहे. म्हणजे त्यालाच म्हणतात जस्टिसिएबल. म्हणजे हे जे हक्क आहेत त्याला पाठबळ कशाचा आहे, कायद्याचा आहे का त्याला पाठबळ, फंडामेंटल राईट्स ना, नाही, त्याला पाठबळ आहे घटनेचंच पाठबळ आहे, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचं पाठबळ आहे. आणि त्याच कॉन्स्टिट्यूशननं कलम 32 तुम्ही शिकणार आहात, तुमच्यापैकी काही लोकांना माहिती आहे, घटनात्मक उपायांचा हक्क देणारा ते कलम आहे, राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज वाला कलम आहे. आणि ते कलम काय 5 अर्ज पुरवतं, आणि त्या अर्जाच्या माध्यमातून तुमचा एखादा फंडामेंटल राईट उल्लंघला गेला असेल, त्याचं उल्लंघन झालं असेल, तो हिरावून घेतला असेल, त्याच्यात हस्तक्षेप झाला असेल, त्याचा संकोच झाला असेल, तर जो काही पूरक अर्ज आहे त्या 5 पैकी पूरक सुसंगत अर्ज वापरता आणि तुम्ही थेट न्यायालयाकडे जाता. त्याला म्हणायचं न्यायप्रविष्टता. म्हणजे तुमचा, म्हणून मूलभूत हक्काचा दुसरा अर्थ काय झाला बघा, की ते नुसते घटनेच्या चॅप्टर नंबर 3 12 ते 35 हा झाला एक पैलू. दुसरा पैलू काय, हे असे हक्क आहेत की ज्याला न्यायालयाचं संरक्षण आहे, म्हणजे न्यायप्रविष्ट आहेत असं म्हणतात. म्हणजे बरोबर, हे कळेल तुम्हाला. सो तुम्ही अभ्यास करत असताना पहिली खबरदारी जी घ्यायची आहे, त्याच्यासाठी पाठ्यपुस्तक आहे, ती म्हणजे त्या त्या विषयाच्या संकल्पना तुम्हाला कळल्याच पाहिजे. संकल्पना पाठ करायच्या नसतात. म्हणजे तुम्हाला वाटेल सर काय एवढं जोर देऊन सांगतायत, आपण त्या गैरसमजात राहायचं नाही. संकल्पना कळल्या पाहिजेत, अंडरस्टँड करण्याची ती गोष्ट आहे. आणि एकदा का त्या कळल्या, परमनंट मेमरीमध्ये आपल्या त्या राहतात. म्हणजे बरोबर. दुसरं, स्टँडर्ड पुस्तक तुम्हाला आणि क्लासच्या नोट्स, हे 2 सोर्सेस आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर माहिती मिळणार. मी म्हणत होते की नाही मगाशी, NCERT मध्ये 5 पानाचं चॅप्टर, खंड 1 मध्ये 40 पानं पण कदाचित असू शकते, 20 पानं, 25 पानं, 40 पानं. हे इतकं विस्तारानं क्लास नोट्स आणि रेफरन्स मध्ये दिलं जातं. त्याचं कारण असं आहे की त्यातनं तुम्हाला तो विषय सगळ्या बाजूनं समजून सांगायचा असतो. त्याच्यात भरपूर माहिती आहे,
त्याच्यामध्ये फॅक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये स्पष्टीकरण आहे, त्याच्यामध्ये उदाहरणं आहेत, त्याच्यामध्ये खटले आहेत, त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती आहेत, वगैरे वगैरे वगैरे. आणि त्या त्या विषयानुसार संदर्भ पुस्तक आणि क्लास नोट्स मध्ये तुम्हाला बरीच माहिती मिळणार आहे. हा दुसरा सोर्स आहे. म्हणजे मी घटनेचा अभ्यास करताना, इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना, इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास करताना संकल्पना जशा समजून घेईल तसंच मी क्लास नोट्स, क्लास डिस्कशन आणि रेफरन्स पुस्तक, संदर्भ पुस्तक यातनं त्या विषयाशी संबंधित सगळ्या प्रकारचा तपशील पण समजून घ्यायचा आहे मला. आता इन्फॉर्मेशनची गोष्ट कशी असते, इन्फॉर्मेशन 4 वेळा वाचली, 5 वेळा वाचली, समजली त्यातली बरीचशी, पण विसरतोय आपण. बरोबर आहे ना. समजणं गोष्ट वेगळी आणि लक्षात राहणं गोष्ट वेगळी आहे. समजते पण लक्षात राहिलंच असं नाही, म्हणजे परत वाचायला लागतं आपल्याला. संकल्पनांच्या बाबतीत असं असतं की समजली की समजली, फार कमी वेळेला संकल्पनेची रिव्हिजन करायची गरज असते. पण इन्फॉर्मेशनच्या बाबतीमध्ये किती वेळा वाचली तर आपण ती इन्फॉर्मेशन विसरण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये उजळणीचं टाइम टेबल करावं लागतं. रिव्हिजन्स आर मस्ट. आपण रविवार कशासाठी शिल्लक ठेवलाय, रिव्हिजनसाठी ठेवला. दुसरी रिव्हिजनची एक पद्धत स्वतःला सांगा, रोज रात्री झोपण्यापूर्वी 30 मिनिटं दिवसभरामध्ये जे वाचलंय ते रिवाइज करायचं, मगच झोपायचं. म्हणजे झोपण्यापूर्वी अर्धा तास दुसरी कुठलीच गोष्ट करायची नाही. म्हणजे ही दुसरी पद्धत मी तुम्हाला रिव्हिजनची सांगितली. सो माहिती, तपशील हा तुम्हाला अभ्यास करत असताना लक्षात ठेवावा लागेल, त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल, त्याचा विचार करावा लागेल. मग तिसरी गोष्ट अभ्यास करताना येते, जी शेवटची गोष्ट आहे, ती म्हणजे करंटची तयारी पण आपल्याला करायची. पण येत असाल तर तुम्ही बसल्या बसल्या बुलेटिनचा अंक बघू शकता. असा जो मधला वेळ आहे ना तुमचा, त्यातनं बुलेटिन संपवायला पाहिजे तुम्ही. म्हणजे इतक्या इफेक्टिव्हली तुम्हाला त्याचा विचार, काय हरकत आहे ना आपल्याला. ब्रश करता करता 5 मिनिटं ब्रशला जातात आपले, एक आर्टिकल बघून टाकलं त्यातलं. म्हणजे एकेका मिनिटाचा विचार तुम्हाला करायचा आहे आणि तो तुम्ही डेफिनेटली करायलाच पाहिजे. ओके. सो संकल्पना पहिला पैलू, माहिती सगळ्या प्रकारचा तपशील दुसरा पैलू, ज्याच्यासाठी आपण रेफरन्स पुस्तक आणि क्लास नोट्स, आणि तिसरा पैलू करंट, त्याच्यासाठी 2 किमान सोर्सेस, एक वर्तमानपत्र आणि दुसरं बुलेटिन, एवढा आपण बघतोय. आता याच्या खेरीज काही मुद्दे मी रिपीट करतो आणि मग मी थांबतो. तुम्हाला हा अभ्यास करताना जे 3-4 सोर्सेस मी सांगितलेत, एनसीईआरटी पाठ्यपुस्तकं, संदर्भ पुस्तक 1, क्लास नोट आणि करंटसाठी मटेरियल, एकदा वाचायचं नाहीये, त्याच्या किमान 3 फेऱ्या आपल्याला करायच्या, 3 रीडिंग्स म्हणतो मी. नंबर 1. नंबर 2, दुसरी कंपल्सरी बाब तुमच्या अभ्यासामध्ये असली पाहिजे, ती म्हणजे तुम्हाला तुमच्या नोट्स काही केल्या मुख्य परीक्षेसाठी काढायच्या आहेत. त्याचे 2 फायदे आहेत. पहिला फायदा, जे लिखाण आपल्याला, लिखाणाची शैली, क्षमता, ॲबिलिटी कमवायची आणि उत्तम लिहायचं आहे आपल्याला, ते नोट्स मधनं देखील तुम्हाला काय करता येतं, डेव्हलप करता येतं नोट्स काढण्याच्या पद्धतीने. सो फायदा तो एक आहे. आणि दुसरा काय की मायक्रो नोट्स आपण वाचून काढलेले असतात, आपल्या सोयीनुसार आपण ते काढतो आणि त्या मायक्रो असतात ना, त्या छोट्या असतात. आणि परीक्षा जसशी जवळ येईल तसं तसं कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला त्या अभ्यासक्रमाला, विषयाला, पेपरला रिवाइज करायचं असतं. आणि ते रिव्हिजन मी म्हणलं की 500 पानाचं एक पुस्तक वाचून टाकतो त्याच्यातच लिहितो सगळं. म्हणजे आपल्याला नंतर भीती वाटायला लागेल. परीक्षा जवळ आल्यावरती एका तासामध्ये अख्खा विषय रिवाइज करता येईल, इतक्या मायक्रो. आणि मायक्रो नोट्स तुम्ही आत्ता काढल्या, त्याच्यानंतर पण मायक्रो नोट्स तुम्ही काढणार आहात, त्याच्यानंतर पण मायक्रो नोट्स तुम्ही काढणार आहात. हे होणार आहे, डोंट वरी अबाउट, घाबरू नका त्याने. म्हणजे मायक्रो. समजा अख्खं GS2 मधलं संविधान आणि त्याच्यावर आधारित विषय तुम्ही सुरुवातीच्या फेरीमध्ये समजा एक 100 पानाच्या नोट्स काढल्या, तुम्ही त्याला परत वाचणार आहात, ते 100-50 मध्ये कन्वर्ट होईल, 50-25 मध्ये, आणि अक्षरशः एक 10 पानं शेवटी तुमची असते. कारण बाकी सगळं परमनंट मेमरीमध्ये आपल्याला गेलेलं आहे. आणि नुसतं एका सेकंदामध्ये बघितलं, पान पलटलं की सगळं आपल्या नजरेसमोर येतं, डोक्यात येतं. म्हणजे हे होईल तुमचं, डेफिनेटली हे होणार आहे. पण नोट्स काढणं तुमच्या डिटेल नाही, सुरुवातीला होतील, पण अल्टिमेटली आपल्याला मायक्रो नोट्स या काढायच्या आहेत. ओके. नोट्स मेकिंग. त्याच्या पुढची गोष्ट मी मगाशी पण सांगितली, आन्सर रायटिंग कुठल्याही परिस्थितीमध्ये झालेल्या चॅप्टरवरती करायचं म्हणजे करायचंच. आठवड्यात 1 होऊ दे, बिघडत नाही, 2 होऊ दे, घाबरायचं नाही. हळूहळू आपल्याला आन्सर रायटिंग अभ्यासून झालेल्या बाबीवरती आपल्याला करायचं आहे. ओके. आणि शेवटची गोष्ट त्यातली,
की हे सगळं करत असताना कुठल्याही टप्प्यावर कसली अडचण आली तात्काळ फॅकल्टीला सांगा. तुम्ही क्लास जर पॅसिव्हली लावला आणि पॅसिव्हली अटेंड केला तर क्लासचा शून्य उपयोग आहे. आणि हे मी तुम्हाला उघडपणे सांगतोय. क्लास सगळे करतील, तुम्ही सगळे करणार आहात, बरोबर आहे. पण जर म्हणलं की होईल होईल आपोआप होईल म्हणजे त्याचा काही उपयोग होणार नाही तुम्हाला. सो क्लासमध्ये जे जे होईल ते तुम्हाला इफेक्टिव्हली करायचं आहे स्वतःला. आणि त्यासाठी क्लासच्या 10 पटीने तुम्ही ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे. मी जसं म्हणालो की तुम्ही समजा राज्यघटनेवरती काहीतरी लिहिलंय फॅकल्टीला दाखवा, भूगोलावरती अभ्यास झालाय काहीतरी दाखवा. म्हणजे हे जितकं तुम्ही कराल तितकं शेवटी हे करायलाच लागेल ना आपल्याला. म्हणजे पण पॅसिव्हली ह्या प्रोसेसकडे तुम्ही बघू नका. ऍक्टिव्ह होण्याचा कालावधी थोडासा जास्त असेल सुरुवातीला. मला लगेच कळत नाही, मी नौखा आहे, मला पार्श्वभूमी नाहीये, पण हळूहळू तुम्हाला या गोष्टी जमल्या पाहिजेत. म्हणजे त्यामुळं संकोच कशाचा पण बाळगू नका. आपल्याला येईल का, चुकेल का, बोलता येईल का, कशाचाच विचार करायचा नाहीये. समजलं नाही, कितीही साधे साधे प्रश्न असले तरी ते वर्गामध्ये विचारा, वर्ग संपल्यावरती विचारा, पण मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका ठेवू नका. कारण जर का ते नाही केलं आपण तर ते सगळं पाईलअप होईल. पाईलअप म्हणजे साठतं सगळं ते, आणि ते साठलं की काय करणार आहे आपल्यामध्ये ते. त्यामुळं हे मी थोडंसं नंतर मला यातलं एकही वाक्य सांगायला माझ्याकडे वेळ नसेल, कुणाकडेच वेळ नसेल, म्हणून मी पहिल्या दिवशी हे जे काय आपलं इंट्रोडक्टरी लेक्चर होतं तर यातले काही खबरदारीचे उपाय म्हणून काही गोष्टी मी जाता शेवटी सांगितलेल्या आहेत. म्हणजे ओके. सो आता मी थांबतो इथं, आणि तुम्हाला जर काही शंका असतील तर आपण त्या शंका डेफिनेटली घेऊयात. थँक्यू.